देवादाईचा करी उपकार, देहाचा विसर पाळी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळू आले. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्व वंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट करुणापर प्रकरणातील 6 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला इंद्रायणी तिरी धन्य देहू ग्राम, जेथे जन्म घेती सवे तुकया राम. अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती, नमो श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार. आता देवाताय सागरी उपकार, देहाचा विसर पाडी मज. अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, भगवान परमात्म्या समोर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देहाचा विसर पडण्याशिवाय माझ्या जीवाला सुख प्राप्त होणार नाही. यासाठी हे भगवंता माझ्यावरती तू उपकार कर आणि माझ्या देहाचा विसर पाड. एक दुसरी गोष्ट, मला चित्ताने तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ठाव दे, सकळ वृत्तीसह दे, मात्र वृत्तीचा लय होऊ देऊ नको, तरच माझा जीव सुख पावे. आस भय लज्जा चिंता काम आणि क्रोध या 6 विकाराचा बाध कर, त्यांचा माझा संबंध ठेवू नको, तरच माझा जीव सुख पावे. माझं जे मागणं आहे ते हेच आहे की मला मुखात नामचिंतन आणि संतांची संगती दे. आणि याही पेक्षा महाराज म्हणतायत की माझ्याकडून जी सेवा करून घेणार आहेस ना तू, ती वरपंगतेनं नको, भाव शुद्ध करून घे, तरच माझ्या जीवाला सुख लाभेल, अन्यथा नाही. विठाला असा या अभंगातील महत्वाचा असा विचार मी सांगितला. आता भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल आणि तुम्ही जशी शांतता ठेवाल, अशा प्रमाणात ही सेवा भगवत चरणारविंदी समर्पित होणार आहे. मात्र आपण एकच करा की आता मागावून जो वर्ग येतोय ना, त्यांना आता जिथे जागा मिळेल तिथे ऍडजस्ट करून घ्या. तिकडे आता पुढे येऊ देऊ नका, कारण मागावून येणाऱ्या माणसांमुळे काय होतं, लिंक तुटत राहते, विक्षेप होत राहतो कीर्तनामध्ये. तेव्हा कृपा करून जाग्याच्या अभावी आता जिथे शक्य असेल तिथे बसून घ्या आणि आपण प्रत्येकाने हाताने टाळी वाजून तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणत जा. विठ्ठल विठ्ठल. अजूनही कित्येकांचे तोंड उघडले नाहीत. काय भानगड आहे? म्हणजे काही तोंडात काही माल तर आणलेला नाही ना, म्हणजे ते पडेल अशी काही भीती तर नाही ना, तोंडातलं काही पडेल व आपल्या. जर विठ्ठल विठ्ठल म्हणण्यासाठी तोंड उघडलं गेलं तर ती वस्तू पडेल असं काही भय आहे का तुम्हाला? ते भय काढून टाका. काहीच नसेल तोंडात तर पडण्याची काय भीती आहे? आणि म्हणाय का विठ्ठला विठ्ठला. खरा अर्थ असा आहे, कीर्तन या शब्दानेच सर्वांनी नामचिंतन करणे, याच अर्थाने कीर्तन हा शब्द प्रचलित आहे. जेथ कीर्तन हे नामघोष असं म्हटलंय. जिथे कीर्तन नामघोष करणे यालाच कीर्तन म्हणतात. अशा पद्धतीने आपण प्रत्येकाने नामघोष करण्याचा तिळमात्र आळस करता कामा नये. आपण लक्षपूर्वक ऐका आणि जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा आपण अगदी मनापासून म्हणा आणि टाळ्या वाजवीत जा आणि भजन करीत जा. असो, आपल्या या बहिर्गावामध्ये भगवत कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि श्री हरी उत्तरायण गुरुबंधू आमचे पुणेराम महाराज बल्लाळ यांच्या प्रेरणेने वा मार्गदर्शनाने हा सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत आहे. आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी तर सप्ताह असतोच, पण यावर्षी विशेष महत्व त्याला ग्रंथराज ज्ञानेश्वरी निर्माण सप्तशताब्दी महोत्सव वर्षाने अधिकच प्राप्त झालेला आहे. की जे वर्ष
ज्यांना पाहायला मिळतं ते निश्चितच पुण्यवान आहेत असं म्हटलं तर काही बिघडणार नाही. प्रत्येक कीर्तनकाराने हे सांगितलं असेल. भगवान कृष्ण पोटी आल्यानंतर त्यावेळेला गर्गमुनींनी म्हटलेलं आहे, अहो भाग्यम नंद भाग्यम, की जसं नंदांचं भाग्य आहे, गोपिकांचं भाग्य आहे की हे सर्वजण त्या भगवान परमात्म्याला पाहतील, तसं तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे की आपण ग्रंथराज ज्ञानेश्वर निर्माण सप्तशताब्दी वर्ष आपण डोळ्यांनी पाहतोय, नव्हे क्रियेनं अनुभवतोय. आनंदाची गोष्ट आहे. आता ज्यांचं पुण्य आहे तेच आपण या वर्षापर्यंत जगलोय, आणि जगूनही त्यापेक्षा जास्त पुण्य त्यांच्याकडूनच ज्ञानेश्वरीचं पारायण झालंय. ज्यांचं कमी काही थोडं पुण्य त्यांच्याकडून ऐकणं तरी झालं, कमीत कमी काहींचं कमी पुण्य आहे त्यांच्याकडून पारायण वाचकांना सहकार्य तरी झालं. आनंदाची गोष्ट आहे. हे पुण्य असण्याचं लक्षणच आहे, नसणाऱ्यांना ते शक्यच नाहीये. म्हणून महत्वाचा भाग असा की आपल्या सर्वांचं प्रारब्ध, सर्वांचं संचित, सर्वांचं पुण्य उदयाला आलं की, आणि त्यामुळेच ही गोष्ट आपल्या सर्वांच्या प्रत्ययाला येत आहे. आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी अशा पर्व कालात आपल्याकडून ज्ञानेश्वरचं पारायण होतं, नामचिंतन होतं, आणि खरोखरच ज्ञानदान आणि वागयज्ञ नामयज्ञ संपन्न होतोय त्याच सप्ताहातील ही कीर्तन सेवा असल्यामुळे, आणि 7वं कीर्तन म्हणून जवळजवळ सप्ताहातलं शेवटचं कीर्तन असल्यामुळे या दिवसाचं कीर्तन कीर्तनकारांना हे विशिष्ट नियमाने बांधलं गेलेलं असतं. तर या दिवशी एक तर करुणापर प्रकरण म्हणा किंवा मागणीपर प्रकरण म्हणा असावं, या उद्देशाने मी निवडलेला अभंग करुणापर प्रकरणातला आहे. पण निवड करुणापरच नव्हे तर मागणी पण केलेली आहे. मागणे ते एक हेच आहे. आता या अभंगातलं मागणी या शब्दानेच त्यांनी वर्णन केलंय की नाममुखी संता संग दे, संत संघ आणि मुखी नाम मागणे ते एक हेच आहे. आता म्हणजे मागणी पण आहे आणि देवा आता ऐसा करी उपकार ही करुणा पण आहे. म्हणजे करुणा आणि मागणी या दोन्हीचाही विचार या अभंगातून आलेला आहे. आणि स्थिती इथे रस्ता ठेवलाय का तुम्ही इकडे जाणाऱ्यांसाठी? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मोठं आश्चर्य वाटतं, एवढ्या लोकांना लाथा मारल्यावर खूप पुण्य मिळेल का आपल्याला? विठ्ठल 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 विठ्ठल. मागणी आणि करुणा या दोन गोष्टीचा संबंध जोडलेला असा 6 चरणाचा जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा हा अभंग आहे. नीट लक्ष द्या, इकडे ऐका. आता अभंग तर सर्वांना कळलाय. तो फेटेवाले बाबा, लाल पटका, झोप येते ना थोडी थोडी, मांडी घाला बघू. हा, दाट शक्यता आहे. शेजाऱ्यांनी लक्ष ठेवा, हसू नका, लक्ष ठेवा. अधून मधून ज्यांनी त्यांनी आपापल्या शेजाऱ्यांकडे लक्ष ठेवीत जा. आणि मांड्या घालून बसलं पाहिजे ज्यांना शक्य आहे त्यांना. काही व्यथा विकार असेल व पायाचा काही तर ठीक आहे, पण उगत असं कसं तरी कुठं तरी बसल्यासारखं मुळीच बसू नये, शक्य तेवढं तरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज या अभंगातून देहाचा विसर पाडण्यासाठी देवा माझ्यावरती तू उपकार कर अशी करुणा भागतायत. पण थोड्या भूमिकेत जर विचार आपण करू गेलो तर ही मागणी किंवा ही करुणा ही थोडीशी जगत विलक्षण वाटेल आपल्याला. देहाला आरोग्य आणि सौंदर्य प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करणारे यावत जीव, आणि त्याच देहाचा विसर तादात्म्य रहित होणं ही मागणी करणारे संत. म्हणून जगत विलक्षण मी म्हटलोय याचं कारण आहे जगाचा प्रवाह कोणीकडे आणि संतांचा प्रवाह कोणीकडे आहे. त्याच्या उलट विरुद्ध दिशेला आहे. वास्तविक त्याच्या उलट तुमचं आमचं त्याच्या उलट आहे. या देहाला आरोग्य प्राप्त व्हावं, सौंदर्य प्राप्त व्हावं, देखणेपणा असावा, मुळात ओरिजिनल नसेल तर अन्य प्रसाधनांनी आहे की नाही, डुप्लिकेट का होईना पण निर्माण केला जावा. त्या सृष्टीतले तुम्ही आम्ही सर्व आहे की नाही. आणि त्याच्या उलट जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय देहाचा विसर पारी मज. याचं कारण काय? त्यांना देहाचं महत्वच कळलं नाही का? तर तसं कळलं नाही म्हणावं तर तेच वर्णन करतायत दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात. बर्वे केशी राजा कळू आले या शब्दाने, या प्रमाणाने ते हे सांगतायत की हे केशी राजा, चांगल्या प्रकाराने मला कळलंय की देहाचा विसर पडल्याशिवाय माझ्या जीवाला सुख लाभणार नाही. हे काही मी दुसऱ्याचं ऐकून बोलतोय असं नाही. असं लोक बोलत होते बुवा,
त्यातलं म्हणणं आहे का तुकोबारायांचं? नाहीये. ते स्वतः अनुभूतीत उतरून चांगल्या प्रकारे जाणून समजून घेऊन आणि मग देवाकडे मागणी करतायत तुकोबाराय. याचा अर्थ त्यांना कळलं नाही असं कसं म्हणता येईल? मग कळलं तर मग या देहाचा विसर पाडण्याचं कारण काय? त्याची अगदी महत्वाची भूमिका सांगतो मी तुम्हाला. तर महाराज म्हणतायत देह परमात्मा प्राप्तीचं माध्यम आहे, हे आम्हाला मान्य आहे. परत ऐकून ठेवा, देह हे परमात्मा प्राप्तीचं माध्यम आहे. काही ठिकाणी महाराजांनी या देहाचं वर्णन केलेलं आहे. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. तिथं तर देहाच्या बद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. कथेचे सामुग्री देह अवसानावरे, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा. ते म्हणताय तेव्हा कथा नाम कीर्तन, कथा नाम भक्ती, कथा भगवत भजन. हे भगवत भजन करण्याकरता जो देह पाहिजे तो देह भंग पाहू देऊ नको. ती गात्र विकलित होऊ देऊ नको. जर ती गात्र विकलित झाली, जर हा देह भंग पावला तर माझ्याने परमार्थ होणार नाही. कारण परमार्थ करण्यासाठी वृत्ती नंतर आहे, पण देहाकडूनच वृत्तीकडे जायचं आहे. तेव्हा अगोदर तर त्याला देहच कारणीभूत आहे. कल्पना करा, तोंडच नसेल तुम्हाला, नसतील त्यांचा प्रश्न सोडा. तोंडच नसेल तर कीर्तनकाराने डोकं जरी फोडलं तुमच्या पुढे की तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, कशाने म्हणाल? ते म्हणाल तोंडच नाही ना. असतं तर आम्ही जरूर म्हटलं असतं. कानच नसतील तुम्हाला तर तुम्ही काय कीर्तन ऐकाल? कीर्तन ऐकण्यासाठी कान भरून ऐकेन तुझे कीर्ती, कान भरून ऐकण्यासाठी. हो, श्रवणेंद्रिय जर रद्द झाले, जर रिटायर्ड झाले आणि त्यांनी राजीनामाच दिला तर श्रवण रहितम कर्ण युगुलम. हो, कान श्रवण रहित झाले अर्थात मग ते कान काय तुमचे गुणानुवाद ऐकतील? डोळे जर गेले, जडे होता दृष्टी, ही दृष्टी गेली आणि श्रवण रहितम कर्ण युगुलम. डोळे गेल्यानंतर तुम्ही काय परमात्म्याचं रूप पाहाल? मग देवाचं रूप पाहण्यासाठी डोळे भरून या पाहिजे तुझे रूप किंवा मुख. देवाचं रूप पाहण्याकरता डोळे पाहिजे, देवाचे गुणानुवाद ऐकण्यासाठी कान पाहिजे, देवाच्या बद्दल नामचिंतन करण्यासाठी वाचा पाहिजे, आहे की नाही? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबा, सोडा गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाचे, माझे वाचे विठोबाचे गोड नाम घेई. मग त्याच्यासाठी वाचा नको का? अहो, तुम्हाला टाळ्या वाजवण्यासाठी हात नको का? जर हातच गेले तर टाळ्या वाजवता येतील का? गोरोबा काकाने हात तोडून घेतले होते. सर्वांना कथाभाग माहिती भक्ती विजयामध्ये. गोरोबा काकाने हात तोडून घेतले. हात तोडून घेतल्यानंतर नामदेवरायांचं कीर्तन चाललंय वाळवंटात. एकची टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटे. चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वांनी टाळ्या वाजायला सांगितल्या नामदेवरायांनी आणि वरती हात करून कडकडून टाळ्या वाजतायत. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद, अंगोअंगी मुरला छंद. टाळा टाळ्यांमध्ये नाद लोपला, इतक्या टाळ्या वाजत. पण गोरोबा काका विचार करताय टाळ्या वाजवण्याची इच्छा आहे, दृढ भावना आहे, पण करू काय? हातच नाहीत ना. पण टाळ्या वाजवण्यासाठी हात पाहिजे. बर, तीर्थयात्रेला जाऊ म्हणतो पण पायच नसले तर? पांगळ्या असाल तर? पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, तीर्थयात्रा करण्यासाठी पायच पाहिजे. महाराज तर एका अभंगात नाटाच्या सांगतायत, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको, जव काळाचे दुरीठेला. महाराज म्हणतायत हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जाण्यासाठी हात पाय चांगले पाहिजेत ना. मग हे सर्व इंद्रिय परमार्थ करण्यासाठी पाहिजेत. आता ती इंद्रिय आपण परमार्थासाठी वापरतो का अन्य ठिकाणी वापरतो हा भाग स्वतंत्र आहे. पण या इंद्रियाची भूषण सांगितली. हस्तशभूषणं दान सत्यम, कंठशभूषणं कर्णशभूषणं शास्त्रम भूषणं शिल्पयोजनम. शास्त्रकारांनी प्रत्येक अवयवाची भूषणं सांगितली. कंठाचं भूषण काय, वाचेचं भूषण, कानाचं भूषण, नेत्राचं भूषण, बरं अजून पायाचं, हाताचं, सर्व इंद्रियांची भूषण आहेत. म्हणजे परमार्थ करण्यासाठी या या इंद्रियाची, या या अवयवाची नितांत गरज आहे. ऐकताय तुम्ही सगळेजण? बोलत जाऊ नका मध्ये आले. मग या सर्व इंद्रियांची जर गरज आहे, शरीराची जर गरजच आहे, तर मग पुन्हा देहाचा विसर तुकोबाराय मागतात. याचं कारण काय? बाकी सर्वच परमार्थामध्ये सर्व प्रकारची क्रिया करण्यासाठी या देहाची इतकी गरज आहे. बर, आणि त्याच देहाचा पुन्हा विसरही तुकोबाराय मागतात. हे जरा काय वाटतं आपल्याला? विसंगत वाटतं की नाही? तुम्ही ऐकता का पण सगळेजण? हे विसंगत वाटतं की सुसंगत वाटतं का काहीच वाटत नाही याच्यातून? विसंगत वाटतं. गाव पूर्वेला आहे,
एखाद्या माणसाने सांगावं तुम्हाला बाहेरगावाला जायचं असेल इकडे गाव आहे, पण या रस्त्याला लागा. जर तुम्ही बारकाईने तिकडे लक्ष, तुम्ही म्हणता सर कसं काय बोलताय तुम्ही, गाव पूर्वेला आहे रस्ता पश्चिमेचा दाखवता तुम्ही, म्हणजे विसंगत झाला की नाही, सुसंगतपणा वाटत नाही त्याच्यात. तसं या ठिकाणी जर परमार्थाला कारणीभूत जर शरीरच असेल तर मग त्या शरीराचा विसर तुकोबार आहे का पडावा, कशासाठी विसर मागतायत. तर याचं महत्वाचं कारण सांगतो, भजन करा विठाला विठाला. तुकोबाराय म्हणतायत परमार्थ करण्यासाठी देह आवश्यक आहे हे जरी सत्य असलं तरी पण त्या देहाचा अहंकार तितकाच घातक आहे हेही सत्य आहे, हेही विसरून चालणार नाही. तो देह तादात्म्य नको आहे, देह आवश्यक आहे, पण देहाचं तादात्म्य मात्र अनावश्यक आहे. जरा तुम्हाला सांगतो, राक्षसा इतकी शक्ती शरीरात असणं चांगली आहे, पण राक्षसाच्या वृत्तीनं ती शक्ती वापरणं तितकीच वाईट आहे. ऐकतायत तुम्ही सगळेजण? परत ऐकून ठेवा. राक्षसा इतकी शक्ती शरीरात असणं आवश्यक आहे, म्हणजे शरीर तितकं जाडजूड धष्टपुष्ट, पण ती शक्ती राक्षसाच्या वृत्तीनं वापरणं ही तितकीच वाईट आहे. हे जसं आहे तसा देह असणं आवश्यक आहे, पण देहाचा अहंकार नसणं तोही आवश्यकच आहे. अहंकार असणं हा घातक आहे. म्हणून देह अहंकाराने होतं काय, देह अहंकाराने परमात्मा दुरावतो. असे प्रसंग आपण काल्याच्या कीर्तनातून ऐकतो. त्या गवळणी म्हणतायत, माझे बहुतांचा अंतरला संग मुळे दयाची या तेने केला त्याग पहिलं पाहता ते हरपले अंग खुंटली वाट नाहीसे झाले जगवो. काय घडलं की आमच्यापासून देव का दुरावला, त्याची कारण त्या गवळणींनी सांगितली. त्या गवळणी म्हणतायत, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला. आम्ही मागे पाहिलं म्हणून देव अंतरला. त्याचं कारण आम्हाला कळलं. कोठे आड आली हे देह बुद्धी. त्या स्पष्ट म्हणतायत देह अहंकार आडवा आला, आणि देह अहंकार आडवा आल्यामुळे देव आमच्यापासून दुरावला. आम्ही मागे बघितलं, परमात्मा समोर आहे, आणि आम्ही इकडे मागे म्हणजे संसाराकडे, मागे म्हणजे देहाकडे, देह तादात्म्याकडे, देह अहंकाराकडे दृष्टी पडल्याबरोबर परमात्मा आमच्यापासून दुरावला. पण भगवान जर दुरावत असेल तर मागे पाहिल्यामुळे तो दुरावतो. याच्यासाठी महाराज म्हणतात देह अहंकाराने देव दुरावतो ना, नक्की आहे. मग याच्यासाठी देह अहंकार नको पाहिजे. एक महत्वाचा भाग असा. आणि दुसरा एक महत्वाचा भाग असा आहे, भक्ती करताना देह तादात्म्य असेल तर त्याच्याकडून भक्तीच होणार नाही. चला, आपण भक्ती विजयामध्ये एका भक्ताची कथा ऐकत असाल, तुम्ही कधी काही ऐकली असेल नसेल. देह अहंकाराचा प्रकार तिथे आलेला आहे थोडासा, की त्यांचा नित्यक्रम असा होता. जोगा परमानंद, त्यांचं नाव काय आहे, जोगा परमानंद. भक्ती विजयात अनेक भक्तांच्या कथा आल्यात, म्हणून त्याला भक्ती विजय हे नाव आहे. तर जोगा परमानंदाचा नित्यक्रम असा असायचा की नित्य नेमाने देवाच्या समोर 1000 नमस्कार करायचे. म्हणजे करता करता शेवटी त्यांनी जेव्हा टोटून मारलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आज आपले 500 नमस्कार कमी झाले. नेहमीप्रमाणे 1000 दंडवत झाले नाही. का नाही झाले? हे वस्त्र आड आलं. मग वस्त्र आड आल्यामुळे माझे नमस्कार कमी पडले. त्यांनी लगेच त्यांनी प्रायश्चित्त कर्म स्वीकारलेलं आहे की त्याने एका शेतकऱ्यांकडून बैलाची मागणी केली, जो त्या बैलाच्या मानेवरती दिलेला आहे, आणि त्याला एक दोर मागवला, आणि त्या जुवाला एक दोर बांधला, आणि तो दोर पायाला बांधून त्या शेतकऱ्याला सांगितले या बैलाला 2 फटके मार आणि पळू दे. आणि जेव्हा ते बैल पळत आहेत तेव्हा शरीराचे तुकडे तुकडे असे अगदी या कातड्याचे असे भाग भाग एकीकडे होऊ लागले, सकला असे होऊ लागले. त्याला परमात्म्याला दया आली आणि भगवंतानी ते बैल थांबवून त्याला तिथून सोडवलेलं आहे. म्हणजे इतके मोठे त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. मग एक वरचं वस्त्र जर परमार्थात व्यत्यय आणतं तर हे वस्त्रच आहे. हे किती व्यत्यय आणत असेल? वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा यन्यानी संयाती नवानी देहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवान सांगतात वासांशी जीर्णानी यथा विहाय. ते वस्त्र जसं फाटलं म्हणजे माणूस बदलतो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत फाटलेलं वस्त्र टाकतो तसं जीवात्म्याचं हे वस्त्रच आहे, हे आवरणच आहे, हे पॅकिंगच आहे, हे रक्षणच आहे, म्हणून हे वस्त्रच आहे. मग या महावस्त्राच्या बाबत तादात्म्य धरलं तर भक्तीपासून माणूस वंचित होतो, दुरावतो. म्हणून भक्तीपासून दुरावण्यास त्याला कारणीभूत जो देह असेल बस त्याचा विसर मला पडला पाहिजे. समर्थ रामदास स्वामींनी आपण नेहमी कीर्तनातून सांगतो की जी माणसं देह तादात्म्य धरून
परमात्म्याचा विचार सोडून देतात आणि देहाचेच चोजले पुरवण्यात पूर्ण वेळ घालवतात. अलंकार स्थानी तनु सज्जवितो, अलंकार स्थानी तनु सज्जवितो, मना दर्पणी बाहुनी रंजवितो, कळे जळे सर्पणी रूप तेरे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. रामदास स्वामी म्हणतायत बाबा अलंकार स्थानी तनु सज्जवितो. कळलं तुमचं? हे कळतं, हे मराठीत आहे. अलंकाराने ही तनु नाम शरीर सजवतो. कुठले दागिने कुठे काय अमकं दमकं ते त्या ठिकाणी अगदी ठेवतो आणि ठेवल्यानंतर इकडचे केस तिकडे तिकडचे केस इकडे आहे की नाही टाकतो. स्नो पावडरचं अजय ज्या ज्या काही सुविधा असतील आधुनिक त्या सुविधाही तिथे वापरतो बस. आणि त्या योगाने आरशात पाहतो. अलंकार स्थानी तनु सज्जवितो, मना दर्पणी पाहुनी रंजवितो. मनाचं रंजन करतो. वा वा माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. काय देखणा माणूस मी. बरं त्याचं वर्णन करायला दुसऱ्याची गरज नाही, त्याचं तोच करतो. कसा काय मी दिसतो का चांगला दिसतो. काही माणसाचं वर्णन दुसऱ्यांनी तरी केलेलं बरं वाटतं त्यांना, पण काहीला तर दुसऱ्यांनी करावं तेवढा सुद्धा दम पडत नाही त्यांना. मी विनोदाने सांगत असतो भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावांना ओवाळते इथपर्यंत ठीक आहे, पण एखाद्या जर बहीणच नसली तर त्यांनी ताट करावं, दिवा तयार करावा आणि कोणाळ्यात ठेवावा आणि त्याच्यावर आपलं तोंड आपल्या हाताने ओवाळून दिव्यावर आपलं तोंड ओवाळावं. त्यातला हा प्रकार आहे. आपली स्तुती आपल्याच तोंडाने. काय छान अगदी कसा काय दिसतोय, छान दिसतोय अगदी. हा बघा बघा त्याच्याकडे बघा कसा दिसतोय, असा छान दिसतोय बघा असं त्याला वाटतं. पण रामदास स्वामी म्हणतायत बाबा जो तुला खूपच चांगला देह दिसतो आणि त्याच्याच तादात्म्यात तू पूर्ण वेळ घालवतो, पण जे शरीर तुला आवडतं ते कळे जळे सर्पणी रूप तेरे, ते रूप जळणार आहे एक. आणि शास्त्राच्या परिभाषेत बोलायचं ठरलं तर किती रूप चांगलं असलं तरी म्हातारपण त्याला येणार आणि ते रूप तुझ्या हातातलं जाणार. रूपे जरा याद भयम, रूपे पण जरा याद भयम, त्याला जरेचं भय आहे म्हणजे म्हातारपणाचं भय आहे. किती गोंडस चांगला दिसणारा माणूस वा मुलगा म्हातारपणी कसा दिसतोय ते पहा. नाही कळत हे सुद्धा तुम्हाला कळतं ना. तुम्ही लहानशा पोराला कोणी जवळ बोलवतो कमी वाटतो का थोडा? कोणी जवळ बोलवतो आणि चटकन उचलतो आणि मटा मटा मुके घेतात लहान पोरांच्या बाबतीत. बबड्या बबड्या काय गोंडस पोरगा, वा वा छान आहे. पण कोणी एखाद्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला चटकन बाबा इकडे मुका घेऊ द्या असं कधी. अशी स्थितीच आहे. का त्याला रूपे जरायात भयम, इतकं सौंदर्य आहे पण त्याला म्हातारपणचं भय आहे ना. म्हातारपण आलं की हे संपलं, अंगमगली दमली हे ठरलेलंच वर्णन आहे त्याचं. तर तारुण्यम गतम, एकदा तारुण्य गेलं की सौंदर्य संपलं एक. आणि शेवटी कितीही सौंदर्य असलं तरी ते जळणारं सौंदर्य आहे. कबीरदास महाराज म्हणतायत अरे बाबा देह इतका चांगला म्हणून त्याच्याबद्दल तू आस्था धरून महत्व बाळगतो, पण हा देह ज्याने दिला तो किती चांगला असेल याचा कधीतरी विचार केलाय का तू? क्या खूबसूरत अल्लाने तुझं बनवाई. ह्या इतकं खूप सुंदर शरीर, हो इतका सुंदर देह जो तुला दिलेला आहे तो कोणी दिलाय? अल्लाने तुझं बनवाई. पण राम भजन बिन देखो यारो चूप खाले कमाई. महाराज म्हणतायत की बाबा तुला त्या देवाने इतका सुंदर देह दिलाय, तुझे अल्लाने पैदा किया है. बर एवढंच नाही, नरतनु से आया बाबा मुख कमल तो अच्छा है, राम भजन क्यों ना करे नरक कुंड में डूबता डूबता हे. राम भजो तुम 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 राम भजो आधी तो भजो. आता तर भजा पार दिवस मावळायला गेलाय ना. आता तर जरा लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वा बर पुढे आहे का? देवाने तुला जे निर्माण केले, तुझे अल्लाह ने पैदा किया है, उनको फल को तू पाया है, नाम नहीं जाने सेवा नहीं जाने, मुफत जन्म गमाया गमाया गमाया. बाबा वाया जाऊ देऊ नको. तादात्म्य ज्या देहाचं धरतोय तो देह ज्याने दिलाय तो किती सुंदर असेल, पण ज्यांनी नथ आणली त्याच वर्णन, ज्यांनी नाक दिलं त्याचं नावच नाही असा प्रकार आहे. कीर्तनाचा पण नेहमी ऐकतो तुमच्या भावाने नथ आणली ना
बरं ठीक आहे, आणली बरं झालं. अजून का आणे ना, आपलं का आपल्या पैशाने थोडेच आणतोय तो. बरं झालं. पण बाई माते, ज्या मालकाने नथ आणली त्याचं नाव तू घेते, जरूर घे. पण त्या मालकाने आणलेली नथ ज्या नाकात घातली आणि ते नाक ज्या परमात्म्याने तुला दिले, त्याने जर दिलंच नसतं, लहानपणी म्हशीनं पाय दिला असता त्याच्यावर, तर काय ती नथ हातात घातली असते तू बांगडी सारखी? नाही नाही. मग त्याचंही नाव एखाद्या वेळेला घेत जा दिवसातून. अशी स्थिती आहे. तसा या देहाचंच वर्णन करीत उठतो आपण, काय चांगला काय चांगला. पण हा देह ज्याने दिलाय तो किती चांगला. कार्य करत्याशिवाय नाही, ज्या अर्थी कार्य चांगलं घडलं त्या अर्थी करता त्याही पेक्षा चांगला असावा. त्याच्याशिवाय वाईट करता असेल तर चांगलं कार्य त्याच्याकडे होणारच नाही. ज्या अर्थी चांगलं कार्य घडतंय त्या अर्थी करता चांगला असल्याशिवाय गती नाही. वाईटाकडून चांगलं कार्य होईल तर तो वाईटच नाही, आणि चांगल्याकडून वाईट होईल तर तो चांगलाच नाही. कारणाचे दोष कार्यात परिवर्तित झाल्याशिवाय राहत नाहीत. कारण सदोष असेल तर कार्य सदोष, कारण निर्दोष असेल तर कार्य निर्दोष. मग कारणाचे गुण किंवा कारणाचे दोष कार्यात परिवर्तित होतात असा शास्त्रीय नियम आहे. त्यावरून ज्या अर्थी इतका देव सुंदर घडवलाय त्या अर्थी तो देव किती सुंदर असेल. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर, त्याचा विचारच नाही आपण. मग महाराज म्हणतात या देहाचं तादात्म्य धरल्याने होतं काय. बरं ठीक आहे, त्याच्या पुढची गोष्ट लक्षात ठेवा. ज्या देहाचं आपण तादात्म्य धरतो त्याचा खऱ्या अर्थाने त्याचा ना आपला संबंध आहे का? त्याचा आपला संबंध फक्त तात्कालिक आहे. वास्तव स्वरूपात पूर्वीचा देह आपला हा नव्हता, नंतरही आपला हा देह असणार नाही. आपला हा वर्तमान कालापुरता हा देह आणि आपण आहोत. हा देह आपण बरोबर घेऊन जाण्याची व्यवस्था नाही, तसंच बरोबर घेऊन येण्याची व्यवस्था नाही. फक्त जीव चैतन्य आहे. अगदीच गीतेतून बोलायचं ठरलं तर फक्त ऐका तुम्ही. शरीर यदवाप्नोते यच्चाप्युत्क्रामतेश्वरः त्वरितानि संयाते वायुर्गंधानि वाशयात. भगवान सांगतायत की अर्जुना, शरीर यदवाप्नोति, स्थूल देह प्रत्येक जन्मात वेगळा असतो. ऐकताना तुम्ही सगळे, हो ऐकताना सगळे तुम्ही, स्थूल देह प्रत्येक जन्मात वेगळा असतो, पण सूक्ष्म देह वा लिंग देह प्रत्येक जन्मात एकच असतो. परत एकदा हे वाक्य उच्चारतो. स्थूल देह प्रत्येक जन्मात वेगळा असतो, पण लिंग देह किंवा सूक्ष्म शरीर हे प्रत्येक देहात एकच असतं. त्याला 17 तत्वाचं शरीर म्हणतात, त्याला लिंग देह किंवा सूक्ष्म शरीर म्हणतात. आता हा स्थूल देह, याच्या पलीकडे सूक्ष्म देह, त्याच्या पलीकडे कारण देह, त्याच्या पलीकडे अतिकारण देह, असे देहाचे प्रकार आहेत. त्यापैकी जो देह आहे ना सूक्ष्म देह, तो येतो आणि जातो, आणि हा इथंच पडतो. आणि त्याच्या पलीकडचा जो आहे तो येतही नाही, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजोनिते शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीर. अर्जुना, जे चैतन्य आहे ते येतही नाही जातही नाही, पण चैतन्याशिवाय शरीर नाही. तैसे इंद्रिय वाचा प्राण हे झाली त्याची सार्थक. पण जै चैतन्य येऊन आपण संचरे माझी याच्या चैतन्य संचरित होतं तेव्हा इंद्रिय वाचा प्राण याला महत्व येतं. चैतन्य गेलं की याचं महत्व संपलं. या देहीचा रामू गेला तो देह नव्हे चिखल ओला. चैतन्य गेलं की संपलं. बरं, एक हे जसं आहे. मग चैतन्य येतही नाही जातही नाही, त्याचं काय कारण? जिथून यायचं तिथून, जिथे यायचं तिथपर्यंत तर व्याप्त स्वरूपात तेच आहे. असं नका करू. इथून तिथून जर तेच चैतन्य आहे तर त्याला येणं आणि जाणं संभवतच नाही. न व्यापित्वा देशतंतो नित्यत्वा नापी कालता न वस्तू तोपी सर्वात्म्या दानंत्यम ब्रह्मणी त्रिधा, हे पंचदशीत वर्णनच केलंय परमात्म्या स्वरूपाचं. मग इथून तिथून येथून याचे थवरी आता, येथून याचे थवरी आता नाही सत्ता तुझयाची, नाही सत्ता तुझयाची. येथून याचे थवरी आता, इथून ते तिथपर्यंत व्यवहारिक सत्तेपासून ते पारमार्थिक सत्तेपर्यंत, तू जीवदशेपासून ते शिवदशेपर्यंत त्याचंच स्वरूप, त्याची सत्ता आहे. दुसऱ्याची सत्ताच नाही कोणाची. त्याची सत्ता लिमिटेड नाही, मर्यादित नाहीये. मग आधी व्यापून सत्ता आहे. म्हणून ते चैतन्य येत आणि जात नाही, कारण ते आधी महत्वाचं स्वरूप आहे आपलं, की ते येत नाही आणि जात नाही. आता तुम्ही बघा ना जरा, आकाश येतं आणि जातं का? बोलू द्या झटकन. ते येतही नाही आणि जातही नाही. आणि जात येतं ते आकाश नाही. आकाश येत नाही, आकाश जात नाही. आणि येतं जातं ते आकाश नाही. येतं जातं ते ढग, ते आभाळ. आपण काय म्हणतो त्याला? आभाळच म्हणता ना, ढगच म्हणता ना. गेला नाही? ठीक आहे, मोठी गंमत आहे. म्हणजे पाहुणा गेला, त्याची जर तुझी तुलना केली तर अन्नमय कोश म्हणजे तू नाही, मनोमय कोश म्हणजे तू नाही, प्राणमय कोश म्हणजे तू नाही, विज्ञानमय कोश म्हणजे तू नाही, आणि आनंदमय कोश म्हणजे तू. जर शास्त्रार्थात जर आपण बघितला तर याचे धर्मच उलट आणि तुझे धर्म विरुद्ध आहेत. मग सांगा, देह म्हणजे तू आहे का? नाही, देह म्हणजे मी नाही.
पण मी म्हणून बसलोय. मग माझा देह नसताना माझा देह म्हणणं, या देहाते म्हणे मी, पुत्रदारा घर माझे. या देहाला मी म्हणतोय आणि पुत्रदाराधिकांना घरांना माझं म्हणतोय. अशी स्थिती तुमची आमची आहे. मग नसलेल्या वस्तूला माझं म्हटलं की ते दुःख द्यायला सुरुवात करतं. नसलेली वस्तू तुझी नाही, नसताना तू माझी म्हटली ना, मग माझी म्हटली, मग भोग दुःख. आता याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचे गोवे. ज्ञानेश्वर पुढीलांचे ओझे आपुल्या माथा घेईजे, तरी का न दाटी जे धनुर्धरा. अर्जुना, दुसऱ्याचा बोजा आपल्या डोक्यावर घेतला, मस्तकान्यस्त भाराधीर दुःख मंदिराने वार येते. आपल्या मस्तकावरचा भार बोजा दुसऱ्या माणसाने घेतला ना, बघा आता त्याला दुःख होणं स्वाभाविक आहे. जरा उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे ऐकताना तुम्ही सगळे चटकन लक्षात येईल तुमच्या. मग असा प्रकार घडला की एकदा काही चोरट्याने आणि ती रेल्वेत ती पेटी ठेवली आणि ती पेटी घेऊन आपली प्रवासात निघाली. मी कुठेतरी तिकडे लांब टाकून देऊ, येऊ परत, म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी. पण करता करता प्रकार असा घडला की त्या पेटीच्या जवळ दुसरे काही प्रवासी येऊन बसले आणि ते जे खरे मारेकरी चोर होते, कोणत्या कोणत्या वस्तू आहेत सांग. आता त्यांनी दोघांनी देखील, ते जे दोघं माणसं पेटी बरोबर होते त्यांची लक्षणं जवळजवळ पाहिली होती. तो म्हणजे याच्यातनं एक सफारी ड्रेस आहे, एक पॅन्ट, एक शर्ट आहे, कंगवा आणि आरसा आहे. त्यांनी सांगितलं की याच्यात असं असं आहे. दुसरा होता, त्यांनी त्याची लक्षणं पाहिली होती, त्यांनी काही त्याची लक्षणं आहे, आमका आहे तमका आहे. बरं म्हटलं आता कुलूप तोडतो, ज्याच्यासारखं ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सामान निघालं तर पेटी त्याची. कुलूप जसं कुलूप तोडलं आणि पेटी उघडली तसं ते प्रेताचे तुकडे लागले दोघे सरायला. पेटी कोणाचे? आमची नाही बुवा, आमची नाही, आता नाही म्हणून चालणार नाही. चलो जन्मठेप 302 कलम. 302 बरोबर आहे ना? सांगा बरं. 302 कलम लागू केली त्यांना. बा 302 कलम, चला अटक, जन्मठेप. नाही हो, आमचा काय संबंध नाही. यापूर्वी म्हणत होते ना माझी आहे, चला अटकेत, चला अटकेत. 302 कलम लागू लगेच झटपट. त्याचं कारण काय? माझी म्हटलास ना, मग आता जन्म ठेव. वास्तविक त्या पेटीचा याचा काही संबंध होता का? मारणाऱ्याने मारलं, करणाऱ्याने केलं, याला नको ते भोगायला आलं. माझं म्हटल्यामुळे. तसं तुकोबारायांचं देखील प्रमाणच आहे. तुकोबाराय म्हणतायत, नाही त्याची घेता सिरी, नाही त्याची घेता घेता सिरी आणि होईल दुरी निज पंथ. महाराज म्हणतायत, नको ते जर डोक्यावर घेतलं ना तर परिणाम तुम्हाला दुःख भोगावं. नाथिले ते माझे तुझे कोण ओझे वागवी. मग तुकोबाराय म्हणतायत, हे माझे तुझेपणाचं ओझं जर दुःख देत असेल तर कोण वागवी? ज्यांना कळलंय तो कशाला वागवी? तसं आम्हाला कळलंय या देहाचा माझा संबंध नाही, आणि नाही त्याचा संबंध जर लावला तर तो दुःख देतो हे ज्यांना कळलंय तो कशाला म्हणेल मला हा देह राहू द्या. ते म्हणतील देहाचा विसर पाडी मग. लक्षात आली का तुम्हाला पार्श्वभूमी अभंगाची? आली ना? हसून हो म्हणा जावं माणसाने. जे नाही ते माझं म्हणणं दुःखाला कारणीभूत आहे. माझं म्हटलं की दुःख आलं बस. तसं या देहाला माझं म्हटलास ना, आता भोग दुःख. किती जन्मच्या जन्म दुःख भोगावलंय. अगदी सोपं व्यवहाराचं उदाहरण सांगतो तुम्हाला, सोपं. चांगली चांगली का चांगली त्याला चांगलं घालू, चांगलं म्हणजे पुन्हा येणार नाही. समजा गाई चारायला गेला हा आणि झोपला आणि त्याच्यातल्या 2 गाई कोणाच्या तरी पिकात गेल्या. त्याने त्या सापडवल्या आणि त्या गाई सापडव. आता ओढार सापडे जैसे महाराज म्हणतात, चोर यातना घरी येतो. चोर, ओढार, विंचू आणि साप
ह्या गोष्टी सापडल्यावर लोक म्हणतात का असं करा, नारळ आणि हार आणाय म्हणजे चोर सापडलाय त्याच्या गळ्यात घालून सत्कार करायचा. असं करा म्हणले, गंध उगवला ना म्हणजे का, विंचू सापडला त्याच्या नांगीला गंध लावायचा. त्या विंचवाच्या नांगीला गंध लावाल का विंचू सापडल्यावर? आणि तुम्ही गंध लावला तर तो म्हणाल का शुभम करोति कल्याण आरोग्यम धन संपदा, आशीर्वाद देईल का तुम्हाला? नाही. स्थिती जायची. चोर सापडल्यानंतर कोण धान्याचा आळस करील? ओढाळ सापडला, कोण आळस करील? गुर सापडलं एखाद्या धान्यामध्ये, कोण आळस करील? त्याच्याने ते सापडवलं आणि आणलं. कोण रे, कोणाची काय? हा दम दिला सोडून. तो आपली नाही बा, आपली नाही म्हटली तो सुटला. तुझी रे, आपली नाही बा, तोही सुटला. पण हे झोपाळे बोललं, रात्री कीर्तन ऐकलं आणि गेलं झोपून. काही गेल्या दुसऱ्याच्या शेतात. हा म्हणे माझ्या माझ्या म्हटलं थोबाडी खा, माझं म्हटलं की खा मारत हा आहे तुझे. तसं या देहाला माझं म्हटलं की खा यमाचे फटके. विठ्ठल विठ्ठल. मग नाही त्याची घेता शिरी होईल दुरिनीचा पंथ. नको ते डोक्यावर घेतलं तर माझा मूळचा पंथ दुरावेल. हे आम्हाला ऐका, हे आम्हाला चांगलं कळलेलं आहे. तुकोबाराय म्हणतायत हे कळलंय आणि यासाठीच आम्ही परमात्म्याला विनंती करतो की पांडुरंगा आमचा देह जो आहे या देहाचा विसर पाड. पण बारकाईनं ऐका, देह पाड असं नव्हे, देहाचा विसर पाड. शाबास. देह असू दे, देहाशिवाय तर परमार्थच होत नाही. देहाशिवाय मी आता सगळं सांगितलं. हे जे सर्व काही कार्य आहे हे कशाने करायचंय? आम्हाला देहानीच करायचंय. तुळशीला पाणी घालायचं, काय काय लागेल तिथे? देह. माळ घालण्यासाठी काय लागेल? देह. गंध लावण्यासाठी काय लागेल? चैतन्याला गंध लावता येईल का तुम्हाला? नाही. विष्णू सहस्रनाम म्हणायचे, काय लागेल? देह. तात्पर्य हे सर्व क्रिया करण्यासाठी देहाची गरज आहे. फक्त देह तादात्म्य घातक आहे म्हणून देह घातक नाही. सांगू जरा, वस्तू वाईट नाही, वस्तूचं तादात्म्य वाईट आहे. जरा सांगतो तुम्हाला. व्यक्ती व्यक्तीला रडवते का व्यक्तीचं तादात्म्य रडवतं? अनेक वेळा ऐकले तुम्ही कीर्तनातून. व्यक्ती रडवते का तादात्म्य रडवतं? बोल जाना. माणसं मेल्यावर माणसं रडतात का आपला मेल्यावर रडतात? तुमच्याकडे कसं शेव कसं काय तुमच्याकडे? असंच आहे का तुमच्याकडे? माणसं मेल्यावर माणसं रडत नाहीत. दररोज पेपरला मुखपृष्ठावर फ्रंट पेजला बातमी, दिवे घाटामध्ये एसटीचा ऍक्सिडेंट झाला. या एसटीतले 60 आणि त्या एसटीतले 65 म्हणून 135 प्रवासी जागीच ठार झाले. चहा झाला का? ही घटना वाचतो, चहा तोंडाला लावून बिस्किट बुडवून तिथे परत खातो. दुसरा एक माणूस झाला तो म्हटला का म्हटलं काय पेपर वाचला का? म्हटलं तर काय हो म्हटलं दिवे घाटात एसटीचा ऍक्सिडेंट झाला. 125 प्रवासी 2 एसटी त्यामुळे जागीच ठार झाले. म्हणजे कशा चहा पिता बिस्किट खाता? पण आपला काय संबंध? त्यांचे ते मेले, आपला काय? त्याच्यात आपला कोणीच नव्हता. म्हटलं मी तेच सांगायला आलो. म्हटलं काय त्याच्यात तुमची सासूबाई होती? हा गेलं का माझं? कारण व्यक्ती रडवीत नाही, तादात्म्य रडवतो. आपलं कुत्र मेलं तर रडतो, दुसऱ्याचा माणूस मेला तरी माणूस रडत नाही. कारण त्याचे तादात्म्य नाही, त्याच्याशी तादात्म्य आहे. मग तसा देह घातक नाही, देहाचं तादात्म्य घातक आहे. म्हणून तादात्म्य नसावं म्हणजे विसर असावा. आठव नसावा म्हणजे विसर असावा. महाराज म्हणतात देहाचा विसर पाडी मज. किंवा दुसरं प्रमाण असंच आहे. नाठवोनी देह नाठवोनी पायाचे नाठवोनी देह. नाठवणी देह पायाचे चिंतन. महाराज म्हणतायत देह नाठवणी. किंवा दुसरं प्रमाण तुम्ही पहा. महाराज म्हणतायत भक्त आईसे जाना जे देही उदास. भक्त देहावरती उदास होतात. ज्ञानेश्वरीतली ओवी सांगू. तरी या देहावरी उदास आईसिया परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तर या देहावरी उदास आईशिया परी. या देहावरती कैशाप्रमाणे उदास उखिता जैसा बिढारी बैसला आहे. बस एखादा प्रवासी आला, धर्मशाळेत उतरला, सकाळी उठून गेला, त्या धर्मशाळेचा विचार करीत नाही, त्याच्या देहाचा ते विचारच करीत नाही. बस ज्ञानोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे तुकोबारायांचा आभास आहे. वस्ती करा वस्ती आला रातकाळी उठून गेला. कैसे असावे संसारी कैसे असावे संसारी जोवरे उठून गेला. रात्री आला आणि सकाळी उठून गेला. त्याप्रमाणे महात्मे येतात आणि निघून जातात. याचं तादात्म्य करत नाहीत. त्याप्रमाणे महाराज म्हणतात माझं तसंच घडलं पाहिजे म्हणून देहाचा विसर पडला पाहिजे. पूर्ण हे देह काय आहे आणि देह माझा आहे की दुसऱ्याचा आहे असं मला वाटलं पाहिजे. कारण मुळात देहाचे आणि आत्म्याचे धर्म विरुद्ध आहेत. हे मी तुम्हाला सांगून चुकलोय, सांगून झालेलं आहे.
ते तुमच्या लक्षात किती टक्के काय माहिती. आणि शास्त्रार्थ सांगायचा ठरला तर एकदम विसंगती आहे. आत्म्याचं वर्णन असं केलं, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा कसा आहे? अजा हा नित्य हा शाश्वत हा पुराण हा नित्य आहे. म्हणजे पूर्वी होता आता आहे, पुढे राहणाऱ्याला नित्य म्हणतात. बरं, अजरामर आहे, त्याला नाशच कशानी? नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः न तेनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. मारुतः न शोषयति. बर, पावकः नैनम दहती. बस, अग्नीने तो जळत नाही. बस, शस्त्राने तो तुटत नाही. शस्त्राने नैनम छिंदंती. बर, पावकानी नैनम दहती. बर, कशानेच काही होत नाही. जसं जनकाचे उद्गार आहेत ना भागवतातले. जनक म्हणत आहे की मिथुलायाम प्रतधायाम नमे दह्यते किंचन. मिथुला नगरी जळत असेल पण माझं त्याच्यात काही जळत नाही, आणि जे जळतंय ते माझं नाही. मिथिला नगरीला आग लागली असताना जनक राजाचे हे उद्गार आहे. भागवत ऐकण्यास तत्पर झालेला जनक, बाकीची सगळी मंडळी गेली भागवत सोडून. काय बसले भागवताला, धूर निघतो धूर. चला चला, विधवा विधवा विधवा. गोदड्या गोदड्या जरी वाचल्या तरी पुष्कळ झालं, बकरीचं पिल्लू वाचलं तरी पुष्कळ झालं शेवटी. पण जनक राजा तिळ मात्र डगमगला नाही. भागवत चालू. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भवतारा. नारद कथा साधू श्रवणी परीक्षिती लवला हरिचरणी थारा. भागवत संज्ञा भवतारा. भागवत चालू आहे, जनक राजा ऐकत आहे. बाकीचे लोक सांगायला आले, हो पंचायत समितीत कन्नडला फोन लावा आणि अग्निशामक बोलवा, मिथिला नगरी जळते आणि तुम्ही कसं काय? मग त्याचं उत्तर त्याने एकच दिलं, मिथिलायाम प्रदेग्धायाम नमे दह्यते किंचन. माझी नगरी जळत असेल पण ते माझं नाही, आणि जे आत्मतत्व आहे ते नैनम दहती पावका. माझं चैतन्य जळत नाही, आणि जे जळतंय ते माझा त्याचा काही संबंध नाही. ते जळेल नाही असेल नाही तर नसेल, संपला विषय. म्हणजे आत्मतत्व आहे ना त्याला नाशच नाही, आणि देहाला नाश आहे. त्याला आश्रय नाश आहे, परता नाश आहे, स्वभाव नाश आहे. तिन्ही नाश या देहात आहे. दुसऱ्याने दगड मारला तिकडे गेला का मग परता नाश. नाश आत्म्याचा का शरीराचा? अहो आताच मी तुम्हाला बोललो ना, देरात मडकं फुटलं मग त्याच्यातलं आकाश फुटलं का? कळलं ना तुम्हाला? आश्रय नाश आहे, आश्रय नाश. भिंत पडली की चित्र संपलं. मग चित्र संपलं, पण ते चित्र ज्या दत्तात्रयाचं होतं तो दत्तात्रय संपला का त्या चित्रामुळं? आता कळतं का नाही कळत हे सुद्धा? पडोली गेली या भिंती मग चित्राची केवळ होय माते. भिंत पडली, चित्र पडलं. मग चित्र ज्या दत्तात्रयांचं होतं, ज्या फडणवीसांचं होतं, ज्या महादेवांचं होतं, तो महादेव भंग पावला का? बरं चला, हे नाही कळलं तर पूर्वीच्या लोकांना आरसा नव्हता, आरसा. म्हणून ते काय करायचे, असं त्या पाण्याचं साचलेलं डोबूक असेल ना त्याच्यात जाऊन पाहायचे मी कसा काय संपलं. मग हा संपला का? प्रतिबिंब संपलं का बिंब संपलं? कोणाला माहिती काय? ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, ते म्हणतायत, तेच संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवर आटलं ना प्रतिमा संपली. अरे बाबा, प्रतिमा संपली का तू संपला? जसं या ठिकाणी घट फुटला म्हणजे आकाश फुटलं नाही. चित्र पडलं म्हणजे चित्राचा जो परमात्मा होता तो संपला नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे याचं शरीर गेलं म्हणजे या शरीरातला आत्मानं रथिनं विद्धी शरीरं रथमेव तो. रथी जो परमात्मा तत्व चैतन्य आत्मा आहे तो मात्र संपला नाही याच्या बरोबर. म्हणून याचे विरुद्ध धर्म आहेत. संपतो तो देह आणि नाही संपत तो परमात्मा. म्हणून याच्यात आश्रय नाश आहे, परदा नाश आहे आणि स्वभाव नाश. शरीर जात आघावे नाशिवंत स्वभाव. आंब्याचा नाश करावा लागत नाही, ऑटोमॅटिकच होतो. नाही तर तुम्ही पिकलेले आंबे गोदरेच्या कपाटात ठेवून 25 दिवस दौऱ्यावर जाऊन परत येऊन पहा कसे काय पिकतात. पहा कसे पिकतात नाही, जवळ उभे राहू देणार नाही. ते आंबे ती घाण सुटवते, त्याचा नाश कोणी करावा लागत नाही, आपोआप होतो. तसं हे शरीर किती चांगलं ठेवा याचा नाश ठरलेला आहे. हे म्हातारं होणार, असते, जायते, वर्धते, परिणामते, ह्या क्रिया तिथेच घडणारच. शास्त्राच्या दृष्टीनं परिवर्तन होतच राहणार आहे, तसा भाग आहे. म्हणून शरीराचा धर्म आणि आत्म्याचा धर्म विरुद्ध टोक आहे. कोणाचा कोणाशी न घडे संबंध, न घडे संबंध. देहाचा आत्म्याचा अजिबात संबंध नाही, पण हा संबंध जोडला गेला. ऐकताय तुम्ही? अजिबात तुम्ही साक्षी देऊ नका. विठाला विठाला
दोघं माणसं प्रवासाला चालले. आता बरे ना, दोन माणसं प्रवासाला चालले का, त्याच्यात एकाला अशी सवय होती की गादी तक्या लोड याच्याशिवाय त्याला झोप येत नव्हती. त्याने ते बिराड सगळं बांधलं डोक्यावर चालला आपला, डोक्यावरती गबाळ. पण दुसरा असा होता की त्याला घोडी मालकीची होती. पूर्वीच्या मोटरसायकल हे काही नव्हतं, फॅट अम्बेसेडर एम्पाला कार वगैरे काही नाही. त्याला आपलं घोडी तलाम चालला गेला. तो पण दोघांना बऱ्याच लांबचा प्रवास करायचा म्हणून एकमेकाला जोडी म्हणून हे बरोबर चालले. ज्याच्या डोक्यावर गादी तक्या लोड ते आपलं मागे चालायचं आणि घोड्यावर आपलं ताम 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 पुढे चालायचं. रस्ते लोक म्हणायचे बघा काय खरंच यशा असते वित्तमस नरसोली ना, ज्याच्याकडे पैसा ते कसा राबवतो. मालक घोड्यावर बसून चालला आणि बिचारा नौकर पैशासाठी डोक्यावर त्याचं सामान सांभाळतो. वास्तविक हा नौकर नव्हता, तो मालक नव्हता. त्या गावात गेले, मुक्काम दोघांचा एकाच गावात एकाच मंदिरात, निराधार योजना. दोघांना कोणा तिथे कोणाचे नाते नाही काय नाही, आपलं कुठे ते गोट्यावरती टाकायचं सामान. याने आपलं ते घोडं बांधायचं, कुठेतरी पेली चाराण्याची विकत आणायची, खरारा करायचा. आणि हे गादीवाला होतं ना, याने मस्त ते पाठीला त्या गादी टाकायची, तर त्या लोड पाठीला लावायचा, वर्तमानपत्र मागवायचं, बसलं वाच. लोक म्हणजे पहा काय पैशाचा उपयोग बा, मालक गादीवर बसला आणि हे बसलं नौकर. म्हणजे मुक्कामाच्या जागेवरचे लोक त्याला नौकर म्हणायचे आणि रस्त्याने पाहिलेलं याला नौकर म्हणायचे. हे गादी घेऊन चाललं बा, तर त्या लोट डोक्यावरती हे नौकर आहे. आणि मुक्कामाच्या वेळेस ते खरारा करीत बसायचं नाही, आपल्या गादीवर मस्त टेकून राहिले आणि हा नौकर आहे. अरे नौकर कोण आणि मालक कोण? वस्तुतः कोणी कोणाचा मालक नव्हता, तर कोणी कोणाचा आत्म्याचं. तसंच आहे, सेम कंडिशन. देहाचं ना आत्म्याचं तसंच आहे. तो वेगळा हा वेगळा, संबंध नाही पण बळ संबंध जोडला आपण. मग संबंध जोडला तोच घातक आहे, तो संबंध तुटला की सुखच आहे. हे मला कळलंय. म्हणून देवा माझा देहाचा विसर पाडी मज, मला देहाचा विसर पाड. मला नक्की कळलंय की हे पंचमहाभूताचं शरीर ज्याचं त्याला द्यावं लागणार आहे. माझा त्याच्याशी कोणी मात्र संबंध नाही. माझा संबंध आत्म्याशी आणि मीच आत्मा आहे. तेव्हा मला याचा विसर पाड, तरच मला सुख मिळेल. हे मला चांगलं कळलंय. दुसरं चरण उड्या मारल्या बा सर्वांनी. याच्या उलट जर का वरात निघाली असती नाही मग तुम्ही जोर मारला असता. कमी 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 तिथे सगळं कमी. तरी हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळू आले, बरवे केशी राजा कळू आले. तरीच हा जीव सुख पावे माझा. महाराज म्हणताय देवा मला चांगलं कळले, हा जीव तेव्हाच सुख पावेल की देहाचा विसर पडेल. तेव्हा जोपर्यंत देहाचा विसर पडणार नाही, देहाचा वृथा अहंकार हा डोक्यावरती सांभाळेल घेऊन या छंद, माझे माझे असं माझेपणाचा आणि मीपणाचा बोझा जोपर्यंत डोक्यावर घेईल तोपर्यंत त्याला सुख मिळणार नाही. त्याला त्या देहाचे धर्म सुख दुःखांगी घेतले जडून, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आपुला आपण बांधी येला गळा बंधुरात्मात मनस तसे येणार नाही वात मना जिता अनात मनस तो शत्रुवरती आपला शत्रुवात आपला शत्रू आपण होऊन बसलो विनाकारण. कारण सुख दुःखांगी घेतले जडून जे धर्म सुख दुःख हे धर्म देहाचे आहेत, ते आत्म्याने आपल्या डोक्यावर घेतले मांडून. मग मी जाणार आहे, मी येणार आहे, मी नाश पावणार आहे, मी म्हातारा होणार आहे, बस मग हे मरणार आहे. ही सर्व दुःख आपल्या ठिकाणी जडून घेतल्यामुळे तो दुःख भोगतोय. महाराज म्हणतात मला हे चांगलं कळलंय, केशीराजा बर्वे कळू आले. हे चांगल्या प्रकाराने मला कळलंय की देहाचं तादात्म्य सोडल्याशिवाय जीवाला सुख होणार. काही माणसं म्हणतात ना, तुमचा जर संसार सुधारावा वाटत असेल तर आमच्या आमच्या व्यक्तीची संगत सोड, नाही तर जे आता घर आहे ना ते राहणार नाही. वावर तर गेलंय पण घर जाण्याची दाट शक्यता आहे. पण त्यावेळेला त्याला पटतं कुठं नाही तो माझा तो आत्मा आहे माझा प्राण नाही बाबा. जसं प्रकृतीच्या बाबतीत देखील एकनाथ महाराजांनी भारुडात म्हटलेलं आहे, एका बायकोची संगत घडली. पण इथे वेदांताचं रूपक आहे बरं. तिने तुझी महिमा बुडाली, जुनी भाकर सरोनी गेली, गाठ पडली दरिद्र्याची नाना. नाना
तिचा संग टाकी दादा, मग बरवा चालेल तुझा धंदा, साच मानी माझी या शब्दा. हे सगळं भविष्य आहे बरं. मी परात परजोशी होरा सांगेन संत सभेशी, माझे वचन मानाल मानसी तरी दृढ निश्चयशी परिसावे नाना. नाना 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 म्हणून हे सर्व सांगितले. बाबा ही प्रकृती आणि तिच्याशी तुझी गाठ पडली, तिची संगत टाक, नाहीतर ती तुझं वाटोळ केल्याशिवाय, दौंडी वाजवल्याशिवाय राहणार नाही बरं. बर याच्यासाठी तुझा जर बरवा धंदा चालला आवडत असेल तर तिच्या संग टाकून दे, तिचा संग टाकी दादा, मग बरवा चालेल तुझा धंदा. तशी प्रकृती निर्मळ ही काया, ही स्त्रीलिंगी आहे, हिचा संग टाकून द्या की जीवाला सुखच मिळेल. तरीचा जीव सुख भावे माझा, बरवे केशी राजा कळवाले. तुकोबा म्हणतात देवा मला तुझ्या पायाजवळ ठाव दे आणि माझ्या सगळं वृत्तीनं अखंड तू राखून ठेव. तिसरं चरण. अभंगाच्या तृतीय चरणात आलेले आहोत आपण. महाराज म्हणतायत ठाव देई चित्ता राखे पायापासी आणि सकळ वृत्तीशी अखंडित. माझ्या सकळ वृत्तीला तुझ्या पायाजवळ ठाव दे आणि अखंडित राखे. तू का म्हणे पायापासी राहे आईची वासना, राहे आईची वासना, राहे आईची वासना. तुझ्या पायाजवळ माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करे काहे. तसं माझी वृत्ती आहे ना ती तुझ्या पायाजवळ ठेव. पण याच्यात जरा वेदांत आहे. पण आपल्याला नेमका असं होतं की तिकडे गेलं का आपल्याला नेमका वाद होतो, झोपेचा जबरदस्त वाद होतो. अजून आपली भूक वाढत नाही, अजून बाळसं येत नाही पाहिजे तसं. खरं म्हणजे पोऱ्या हळूहळू 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 पहिल्यांदा दूध पेता 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 बिस्किट पचवले पाहिजे. बिस्किट पचवता पचवता चॉकलेट गोळी करता करता थोडासा शिरा करता करता थोडीशी अर्धी भाकरी चस्तर भाकरी असं वाढला पाहिजे ना बाळ्या. नाही तर बाळ्या 15 वर्षाचा झालाय पण अजून बिस्किटाला तोंड लावित नाही काय कामात. असं नको व्हायला. तसा बाळ्या थोडा वाढला पाहिजे. महाराज म्हणताय की या ठिकाणी इथं वेदांतिक भाग आहे थोडासा, म्हणून मी थोडीशी प्रस्तावना केली. वेदांतिक भाग असा आहे, मुक्ताच्या ठिकाणी वृत्तीचा लय आहे, भक्ताच्या ठिकाणी वृत्ती पण वृत्तीचा विषय परमात्मा आहे, आणि पामर विषयांना वृत्ती आहे पण वृत्तीचा विषय प्रपंच आहे, तो संसार आहे, विकार आहे. म्हणून ज्यांच्या वृत्ती असून वृत्तीचा विषय संसार आहे त्याला आनंद मिळतो पण परमात्मा प्राप्तीचा आनंद मिळत नाही. मुक्ताच्या ठिकाणी वृत्तीचा लय आहे पण तदाकार वृत्ती आहे म्हणून आनंद मिळतो पण आनंदाचा उपभोग नाही. आणि भक्तांना वृत्ती असून वृत्तीचा विषय परमात्मा आहे त्यामुळे आनंद मिळून परमात्मा प्राप्तीचा मिळून त्याच्या आनंदाचा उपभोग आहे. म्हणून असे हे 3 प्रकार आहेत. म्हणून या ठिकाणी तुकोबारांना वेदांत सुचवायचा आहे. ते म्हणताय देवा सकळ वृत्तीशी अखंडित पायापाशी राखे. माझी वृत्ती तुझ्या पायाजवळ ठेव. तुझ्या पायाजवळ ठेव म्हणजे वृत्तीचा विषय संसार नसला पाहिजे, पण वृत्ती राख याचा अर्थ मी मुक्तही नसलो पाहिजे. याच्या दोघातून तिसरीच अवस्था मागताय तुकोबार आहे. फार गमत आहे, महत्वाची गोष्ट आहे. काही माणसं मागतात थोडं पण इतकं गमतीदार मागतात ना. आंधळ्या माणसाला महादेव प्रसन्न झाला. आता बरं आहे ना, महादेवानी सांगितलं एका वाक्यात माग. काय मागायचं तुला ते? गाडीवर अस्माकम कुटुंबानाम सहपरिवाराम दिवसेनाम धर्मजन्मांतरे हे असं गाडीवर तराट लावू नको म्हटलं. मग एका वाक्यात माग. आंधळा किती चतुर असेल पहा, तरी सांगितलं हो हो एका वाक्यात मागतो मी. म्हटले काय
माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मी पाहावं. संपलं, वाक्य संपलं. गेली काय पाहता टुळू वाक्य कळलंय का तुम्हाला? वाक्य एकच आहे, पण किती मागणे आहेत पहा तुम्ही. कारण त्याचं लग्नच झालं नव्हतं अजून. आंधळा असल्यामुळे कोण बायको देतो त्याला? मुलगी कोण देतं? शेवटी लग्नच झालं नाही. देवाने प्रयत्न करून त्याची पहिली सुपारी फोडावी लागली. त्याचा साखरपुडा पहिला, त्याचा जमवा जमव. कारण नातवाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं मी पाहावं. बरं का, हे वाक्य एकच मागणी. पण त्याचा परिणाम त्याचं लग्न करून द्यावं लागेल. लग्न करून देण्यासाठी लग्न त्या मुलीने याला कन्यावर येते रूपम, त्याने याचं रूपच करण्यासाठी त्याला सौंदर्य द्यावं लागलं. जरा चांगला दिसायला व्यवस्थित करून ठेवावं लागलं. म्हणजे सौंदर्य मिळालं आणि त्याचं लग्न करून द्यावं लागलं. लग्न करून जमलं नाही, त्याला मुलगा द्यावा लागला. मुलगा झाला म्हणजे मुलगा पाहिजे ना, मुलगा झाला. मुलगा देऊन जमलं नाही, त्याचं लग्न, त्याचं शिक्षण करावं लागलं. आणि त्याचं लग्न झाल्यावर त्याचं लग्न होऊन जमलं नाही, त्याला पुन्हा मुलगा द्यावा लागला. नातू पाहिजे याला, त्याला नातू द्यावा लागला. म्हणजे मुलाला मुलगा, आणि मुलाला मुलगा झाल्यानंतर केवढ्यावर भागलं नाही, त्याला एका विलक्षणात उभं करावं लागलं, तिकीट द्यावं लागलं. तिकीट देऊन जमलं नाही, त्याचा प्रचार करून त्याला बहुमताने निवडून आणावं लागलं. आणि तो फार राष्ट्रपती किंवा पंतप्रधान केला, म्हणजे राजा बनवावा लागला. म्हणजे राजछत्र धरलेलं पाहायचं ना, आणि त्याच्या डोक्यावर जे छत्र राजछत्र धरलंय ते याला पाहण्यासाठी डोळे द्यावे लागले आंधळ्याला. एवढं मिळवून दिलं त्याने. एका वाक्यात मागितलं, पण मागितलं किती कोणाला माहिती? कळलं का नाही तुम्हाला अजून? एका वाक्यात पण इतकं लांब मागितलं. हे मागण्याचं चातुर्य आहे मागणारांचं. तसं तुकोबाराय म्हणतायत, ठाव द्यायची तारा के पायापाशी सगळं होती शाखंडित. म्हणणं थोडे पण सोपं नाही. मी पामर विषय नसलो पाहिजे, कारण तुझ्या पायाजवळ ठाव पाहिजे मला म्हणून. तुझ्या पायाजवळ पामर विषयाला ठाव नाही, पण तुझ्या पायाजवळ ठाव म्हणून मला तू माझ्या वृत्तीचा लय करून मुक्तही नको पाहिजे. वृत्तीसह राख, म्हणजे वृत्ती राखून ठेव, म्हणजे मी भक्त पाहिजे. म्हणजे मुक्तही नको, पामर विषय नको, वृत्ती असून वृत्तीचा विषय प्रपंच नको, तुझ्या पायाजवळ ठेव. पण तुझ्या पायाजवळ वृत्तीचा लय करून मुक्तही करू नको, तर वृत्तीसह ठेव. म्हणजे संतांना वृत्तीचा लय अभिप्रेत नाही, वृत्तीसह परमार्थ त्यांना आवश्यक आहे. वृत्तीसहित मजल पवे माझे मन चरणी ठेवे, पदोपदी गोवे तुझो सागे दिनो धारणा, तुझो सागे दिनो धारणा. वृत्तीसहित मजल पवे माझे मन चरणी ठेवे. तेव्हा एक वृत्तीसह मला ठेव बरं. वृत्ती वेगळी, मी वेगळा नको. मला ते चरित्र माहिती आहे की वृत्तीचा लय होणे. वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे येथे, है की नाही? मी माझे हरपलो ठाई देती त्या तिथे, अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होते, सुखे मी निजलो गा शून्य सारोन येथे. तो मुक्तातला प्रकार आहे. किंवा तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. वृत्तीवरी नये ही मुक्ताची अवस्था आहे, पण ते मला नकोय. मग मला असं पाहिजे, तुझ्या पायाजवळ पाहिजे, आणि वृत्तीचा लय नको, तर वृत्तीसह मी पाहिजे. म्हणजे सांगू जरा तुम्हाला, ऐका तुम्ही सगळे, भांड फोडलं तर त्यावेळेला ते काही भरण्याच्या उपयोगी नाही, म्हणजे त्यावेळेचं काम संपलं. पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज पडेल तेव्हा उपयोग होणार नाही, कुठलं की संपलं. बरं, भांड न फोडता ठेवलं, पण ते जर का सोयीचं ठेवलं तर ते वापरण्यात जेव्हा म्हणाल तेव्हा उपयोगी पडेल, पण त्याच्या अगोदर ते कशाने तरी भरतच राहील, कारण सोयीचं आहे ते. म्हणून त्याच्यासाठी भांड फोडूही नको आणि सोयीचंही ठेवू नको, पालथ टाक. पाहती गवळणी गवळणी तवती पालथी दुधानी, तवती पालथी दुधानी, म्हणती नंदाची पोरे. इथं हाच वेदांत आहे. माझी दुधानी पालथी टाकली कृष्ण परमात्म्याने. याचा अर्थ सोयीची का नाही ठेवली? सोयीची वृत्ती ठेवली तर ती बहिर्मुख राहील, आणि बहिर्मुख वृत्ती असली तर ती विषयाचं ग्रहण करील, म्हणून पालथी टाकली. मग पालथी टाकण्याची फोडलीच का नाही? फोडली असती तर पुन्हा त्याच्यात योग्य ती परमार्थाचा आनंद उपभोगता नसता, म्हणून फोडली नाही, फक्त पालथी टाकली. म्हणजे योग्य वेळी पुन्हा ती सोयीची करता येते. तशी वृत्ती जी बहिर्मुख होती ती अंतर्मुख केली, म्हणजे पालथी टाकली, असा भाग आहे. म्हणून तेव्हा आमचं तेच घडलं पाहिजे. ठाव द्यायची ता राखे पायापाशी, आणि सकळ वृत्तीचे अखंडित विठाला विठाला. अजून काय कर माझ्या जीवाला सुख मिळण्यासाठी, तर काम क्रोधादी विकारांचा संबंध तोडून टाक. चौथं चरण.
चौथ्या चरणात आपण येऊन पोहोचलोय. आस भय चिंता लज्जा काम क्रोध 6 गोष्टी सांगितल्यात. आस भय चिंता लज्जा काम आणि क्रोध ह्या 6 गोष्टी आहेत. तोडावा संबंध यांचा माझा, हो अनेक वचन आहे, यांचा माझा संबंध तोडावा. आता एका गोष्टीवर कीर्तन होईल अशा ह्या गोष्टी आहेत. आस सोपी गोष्ट आहे. आशा किती माणसाला घातक आहे याच्यासाठी शास्त्रकृतीने इतकं वर्णन केलेलं आहे. आशा पाश शतैर्बद्धा. भगवान म्हणतात अर्जुना, आशेचा जो दास आहे तो कश्चित आश्रय शृंखला. आशा म्हणजे साखळी आहे जीवाला, जबरदस्त बंधन आहे. भागवतामध्ये सप्त आशा 5 तो 7वा असं म्हणून वर्णन केलेलं आहे. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम भागवतातच वर्णन आहे. किंवा आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशा बरं ती आशा सोपी आहे का? आतापर्यंत कोणालाही सुटली नाही. निशोक्ष शतम शतम लक्षम सहस्राधिक लक्ष शिक्षिते भारताम शिधिपती चक्रेशदाम वांचते चक्रेश्वर सुरराजदाम द्रौपदी ब्रह्मास्पदम वांचते ब्रह्माशयपदम शो हरिपदम ह्याशावधीन गोगता. या आशेचं वर्णन करताना इतकं लांब अशी यादीच आहे त्या आशेची. शेवटी विष्णू परमात्म्यापर्यंत पोहोचला तरी आशा संपली का? आशा उभा झाली भगवंताची नीच वामनत्व आले त्याची. आशेने दिन केले देवासी कथा काहीशी तरांची. त्या विष्णूला देखील आशा निर्माण झाली. तो बळीराजाच्या दारात भीक मागायला आला. शेवटी आशा संपली नाही. आशा वधिंको गता. या आशा वधिंको गता. बस या आशा जिंकून कोण गेला? अवघड गोष्ट आहे. म्हणून आशा दुःखाला कारण आहे आणि आशा जिंकणं अवघड आहे. पण महाराज म्हणतात तिचा आणि माझा संबंध तोड तरच माझा जीव सुख पावेल, अन्यथा सुख प्राप्त होणार नाही. आस आता भय जीवनात सर्वांना भय आहे. याच्यावर कीर्तन होईल. कोणाला कोणतं एकच श्लोक सांगतो. भोगे रोग भयम कुलची भयम भयम आणि देन मध्ये रूपयात भयम शास्त्रीवाद भयम कुठे कुल काय करता सर्व वस्तू भयम त्यांना विष्णुपदम निर्भयम. कळलं सर्व हे तुम्हाला? या एका श्लोकात कितीतरी भय सांगितली. कोणाला कोणतं तर कोणाला काय खावं, काहीला काय काय खावं, काहींना असं वाटतं काय करावं, झोपच येत नाही. काहीला भय झोप येते पण सकाळी जागच येत नाही. गाड्या चुकतात, काम निघून जातं. काय करावं? काय कोणाला कशाचं भय? भोगी माणसाला रोगाचं भय आहे. भोगणारा माणूस भोगे रोग भय. भोगताना बरं वाटतं पण रोगाचं जबरदस्त भय आहे. सुपाऱ्या खाताना बरं वाटतं पण दाताला कीड लागणं भयच आहे. जरा सांगू तुम्हाला, उदारी में बहुत नफा है लेकिन मुद्दल डुबने की डर है. म्हणजे त्याच्या पाठीमागं भय येत आहे. उदारीत नफा आहे की नाही, 90 रुपयाचं पात्र 110ला 120ला विकतायत. म्हणजे फायदा आहे की नाही. त्याला पुन्हा व्याज, त्याला पुन्हा चक्रवाढी व्याज, त्याला दंड व्याज वगैरे ही व्याज आहेत थकबाकी. पण दुप्पट रुपयाला 9 2 18 180 रुपयाला पात्र पडतं ते. हे सगळं ठीक आहे. उधारीत नफा आहे की नाही. म्हणून काय दुकानदारांनी बोर्ड लावलेत का इथे भरपूर माल उधार दिला जाईल असा बोर्ड पाहिला तुम्ही कधी? अरे बोरोवेश बघितलं का बोर्ड? त्याच्या उलट असतोय नाही देहाचा भरवसा मग माल उधार द्यावा कैसा. म्हणलं बरं झालं संतांच्या चरणाचा उपयोग केलाय तिथं. कृपया उधार मागून अपमान करून घेऊ नये, उधार दिला जाणार नाही वगैरे 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 पुष्कळ आहे. का? उधारीत नफा आहे पण मुद्दल डुबण्याचं भय. बिमारी में बहुत आराम है लेकिन मरने की डर है. आजारी पडल्यावर आराम भरपूर मिळतो. तुम्ही जरी काम करू लागले तरी घरातले माणसं सांगतात हा करू नका, अशक्तपणा आला, डॉक्टरने सांगितलं विश्रांती घ्या, विश्रांती घ्या. तुम्ही जरी म्हटले नाही मला की शेवयाचा भात पण गोडधड खायला मिळतं. एरवी चांगलं कोणी देत नाही पण आज जर शेवयाचा भात खातो, गावरान तूप देऊ, कडे तूप आणू का, दूधच घेतो का कॉफीच घेतो का, जरा सफरचंद खातो का थोडासा भाऊ का, संत्री खातो. इकडे पाहा आता डोळे उघड, थोडीशी संत्री नाही तर का मग का मोसंबी घेतो, थोडी मोसंबी किती चांगलं आहे चकाचक. का जरा गावरान तुपात शिरा करून देऊ का, ग्लुकोज बिस्किट देऊ का, थोडी खायलाही चांगलं मिळतं, कामही करण्याचं काम नाही. जे माणसं कटू बोलतात ते आजारी पडल्यावर गोड बोलतात. सगळं तुम्ही पाहा त्याच्यावर चांगलं बोलतात, गोड बोलतात त्याचे, म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत की नाही. म्हणून कोणी म्हटलंय का, हा म्हणून कोणी म्हटलंय का की जर मला आता डायबिटीस झालं तर 11 सत्यनारायण करेल, असं कधी म्हटलंय कोणी? आजारात आराम आहे पण मरण्याचं भय आहे ना. खातो का सफरचंद, तो म्हटला मला सफरचंद दिसत नाही, संत्री दिसत नाही, मोसंबी दिसत नाही, चिक्कू दिसतच नाही, द्राक्षाचा घडही दिसत नाही, केळं तर अजिबात पाहायला दिसत नाही, मला फक्त तो भयानक यम दिसतोय. चाल म्हणतो
सांगतोय मला निसता चाल कुठं येईल काय करील मला काही सांगता अशी स्थिती आहे. आपण त्याला हे सर्व दाखवतो पण त्याला एकच दिसत मध चालता प्रयाण काळी असता न दिसती जवळी मृतिके मृतिका कवळी एकले मेळी संचिताचे. त्याला कोणी दिसत नाही जवळी असता न दिसती अशी स्थिती आहे. म्हणजे आजारात आराम आहे पण मरण्याचं जर भय तसं भोगे रोग भयम फुले तिथे हे सगळं सांगत नाही मी तुम्हाला. तो माझा प्रतिपाद्य विषय नाही. भय अतिशय वाईट आहे. कोणाला कोणाचं कोणाला कशाचं वित्त रूपाला भय. काहीला पैसाच नाही कशाने संसार चालवावा चिंता. पण काहीला पैसा आहे पण इन्कम टॅक्स कसं चुकवावं चिंता. एक वय कुठं ठेवावं स्वित्झर्लंड मध्ये ठेवावं का काय करावं मोठी चिंता भयान चिंता आहे. अशी स्थिती आहे. म्हणून वित्त माने दैन्य भयम सगळं भय तुम्ही बसा बस. सर्व वस्तू भयान्वितम नृणाम विष्णू पदम निर्भयम. जगात एकच वस्तू निर्भय आहे ती म्हणजे विष्णूचं पद. बाकी सगळ्यांच्या मागे भय आहे. पण तेव्हा आम्हाला मात्र निर्भय बनव. अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग किंवा धैर्य पिता क्षमाजनी शांतीची रंगे सत्यम सोनू रयम दयाच भगिनी भ्राता मन संयमा शया भूमितरम विश्वपिवसरम ज्ञानामृत भोजन मेते यसे कुटुंबिनवद सखी कस्मात भयम योगिना. योग्यांना जसं भय नसतं त्याप्रमाणे मला निर्भय बनव. म्हणून आस भय. आता चिंता तुम्हाला कळते ना. चिंता आणि चिता यात काय फरक आहे रे पोरो? ए भाऊ ए पिंटू चिंता आणि चिता यामध्ये काय फरक आहे? हा शाबास तो हुशार आहे. पाय त्याच्यावर फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिंता अनुस्वार आणि चिता काय आहे? अनुस्वार वजा चिता. पण चिता आणि चिंता तुम्हाला चिता कळते का? कशाला म्हणतात? नाही कळली तरी कळेल कधीतरी. चिता एक दिन आएगा कभी ना कभी. कधीतरी एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी तुम्हाला चितेचा परिचय होणार आहे. पण त्यावेळेला तुम्ही नसणार एवढाच भाग आहे बस. चिता आणि चिंता. पण याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. चिंता चिता समख्यातम बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. मेलेल्यांना जाळते ती चिता आणि जिवंत माणसाला जाळते ती चिंता. चिता बरी किती येतात जाळते पण चिंता वाईट ती पावलो पावली. काय करू कसं करू कसं होतं काय झालं. 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 सारखी चिंता. हा मंत्र नाही हा म्हातारकणचा मंत्र आहे. 16 अक्षराचा मंत्र आहे म्हातारकणचा हा. म्हणून काय करावं कसं करावं कसं झालं तर कसं झालं. सारखी चिंता. सोपी आहे का चिंता? पावलो पावली जाते माणसाला. जी अंगठी प्रभूच्या बोटात होती ती अंगठी सीतेच्या हातात जाते याला म्हणतात चिंता. सजीवम दहते चिंता. याच्यावर एक श्लोकच आहे. अशा 6 चिंता प्रमुख सांगितल्या. 6 उगा निशा कुभोजन कृतमुखी भार्या क्रोध मूर्खश पुत्र विधवाचकना विना विना षट प्रदहंती कायम. षट म्हणजे 6 माणसाला ह्या गोष्टी 6 गोष्टी माणसाला अग्नी वाचून जातात त्याला म्हणतात चिंता. कुग्रामवास वाईट गावात वास्तव्य. बरं कुग्रा कुलहीन सेवा. अतिशय श्रीमंत पण अतिशय कुलभ्रष्ट असलेल्या माणसाची सेवा कुलवानाला करण्याची वेळ आली की ती गोष्ट अग्नी वाचून जाळते. कुलहीन सेवा. कुभोजनम. अगदी वाईट माणसाच्या घरचा अन्न सेवन करण्याची वेळ चारित्र्यवान माणसाला जर आली तर ती गोष्ट अग्नी वाचून जाळते. बर कुभोजन. क्रोधमुखी भार्या. पत्नी क्रोधमुखी असणे म्हणजे हा संतापातून आला की तिने दुप्पट संताप करणे त्याला क्रोधमुखी भार्या म्हणतात. कन्नडहून सायकलवर आला. आता ऐका येता येता काय दुर्दैवाने सायकल पंक्चर झाली बुवा. साखर घेतलं तो सायकल झाली पंक्चर. मग ती लोटत लोटत ऊन चैत्र महिन्याचं ऊन 12-1ची वेळ तहान लागली व्याकुळ झाला पंचप्राणाचे आणि ते सायकल कशी तरी लोटतोय तेवढ्यात याच्याच दैवात एक काटा होता तिथं. राम राम. तो काटा आर पार पायातून असा वर आला. किती वेदना. कसा तरी तो उपटून फेकून दिला. एका पायावर चालला कसा तरी. ज्या पायावर चालला त्या पायाला दगडाची ठेस लागली. धाड दिशी बोटही फुटलं रक्तबंबाळ पाय. हा काट्याने तो दगडाने ठेस लागली आणि सायकल पंक्चर झाली. तहान आली कशी तरी लोटत लोटत घरी आला. आणि घरी आल्याबरोबर दारात सायकल आणल्याबरोबर तिने ते पाहिलं दृश्य. तिकडच का नाही खपले चालले सोड घेऊन. कसं वाटेल तुम्हाला? क्रोधमुखीच्या भार्या. अशी क्रोधमुखी पत्नी असली तर पावलो पावली जळतं माणसाचं अंतकरण. आता मूर्खस्य पुत्र विधवाचे कन्या. मूर्ख पुत्र आपण चारित्र्य संपन्न असावा विद्वान असावा आणि मुलगा मात्र बुद्धिहीन जड आणि कुसंस्कारी असावा. ती गोष्ट अग्नी वाचून जाळते आणि विधवाच्या कन्या. अशा 6 गोष्टी आहेत. विनाग्नी नाम षट प्रदहंती कायम. त्या शरीराला अग्नी वाचून ह्या 6 गोष्टी जाळतात. याला चिंता म्हणतात. पण देवा मला जर सुख मिळावं वाटत असेल तर या चिंतेचा माझा संबंध तो. विठला 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 विठला. सोडावा संबंध यांचा माझा. आठ भय चिंता. आता लज्जा काम क्रोध. 3 राहिल्या गोष्टी. लज्जा. लाज चांगली आहे का? लाज चांगल्याची जरूर असावी पण भक्तीत ती मुळीच नसावी. नाही तर कशी टाळी वाजवू.
काय झालं बरं? पंढरपूरला कसा येऊ? काय होईल तुला? मरशील का तिकडे तू? काय होईल काय? इथं लज्जा नका विलज्ज उद्गाय नृत्य भगवद्वाचा मदभक्ती युक्त भुवनम पुन्हा ते नाही म्हटलं कीर्तनात पुष्कळ वाटतं उड्या माराव्यात, पण कोणी पाहिलं मग? आता बरं आहे का? अरे कोणी पाहिलं तर काय तुला तृतीय पुरुष म्हणतील का? काय वेडेपणा लावलाय तू? म्हणजे याचा अर्थ असा की कुठे लज्जा नाही? नाही, व्यवहारात जरूर लाज असावी. लज्जा तीर्थे कुला युवत या पातकम शालेयंती. लज्जा हे तीर्थ आहे, पण कुलवान घराण्यात आपण जन्माला आलो त्या कुळाला कलंक लागू नये याची लाज जरूर बाळगा. तुम्ही बघा, लग्न प्रसंगी ती मुलगी आपले शरीर झाकण्याचा प्रयत्न करते. ज्ञानोबाराय म्हणतात ते 8व्या तुळे आडवी मग 8ठेता जेवी हरवी नाना कुल वधू लपवी अवयवा. ते जरूर आहे. ती लज्जा रक्षक त्या ठिकाणी लज्जा धरावी, पण जिथं नको पाहिजे तिथं नाही. नाही कसं? आता पुन्हा नाही सांगत. इथे लज्जा नका विलज्ज विद्गाय किंवा दुसरा अभंग. लाज भय शंका दुराविला मान. लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. महाराज म्हणतात लाज भय शंका दुराविला मान. लाज दुरावली, लाज गेलीच पाहिजे. देवा माझा तिचा आणि माझा संबंध काढून टाक, खरंच मला सुख मिळेल. बर, आस भय चिंता लज्जा झाली. आता काम आणि क्रोध हे जबरदस्त दोघं मागे ठेवले. बरोबर, काम आणि याचं वर्णन करताना संतांनी कामाची कोतवाल येणे गांधीने बहुतासी महाराजांनी वर्णन केले कामाची कोतवाल आणि क्रोधाची फौजदार, आणि त्याच्यामध्ये आरोपी तुम्ही आम्ही. हॅलो, आता विचारू नका. अरे याने मोठ्या मोठ्यांचा मुर्दा पाडला. धडक मारली शंकरा, सामान्य होती ते. केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्र चंद्राची तरारा लाविला जे नेतो केवळ नाही बजा त्या. धडक मारली नारदा, धडक मारली नारदा. अरे भारूड स्पेशल आहे का भाऊ? धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन येडका बदन तो. बस आधी मला मी मनी घेतात. एका एकाला धडक मारली. कोण कोण? काय मोठे मोठे भस्मासूर मुकला प्राणाचे त्याची गती झाली वालीसी. विश्वामित्रा सारखे ऋषी नाडीले जे नेतो केवळ पंचानन. फक्त एकाने आकळला तो. शुकदेवाने ध्यान धरवली. येडका आणला असे आकळोनी एका जनार्दनाचे चरणी बांधिला जेने. बस असा तो केवळ वाघच तो. येडका सामान्य नाहीये. असा मोठ्या मोठ्यांचा मुर्दा पाडला. श्लोक संस्कृत मध्ये विश्वामित्र पराशर होत्या वाताम पराशा सेवी श्रीमुखपंक येऊन सुरतन दृष्टवय मोहंगता शालीनं सुरतन पयोदितं ये भुंजती मानवा तेषाम इंद्रिय निग्रह यदि भवेत विंध्यास्तरे सागरम. एवढं हे त्याचं वर्णन काम करतात. विश्वामित्र पराशर मुनींनी झाडाचे वाढलेले पानं खाल्ले. फक्त पाणी प्राशन केलं, वायू भक्षण केला केवळ या कामावर विजय मिळवण्यासाठी. तरी पण त्या कामाने त्यांना पछाडलं. स्टेपी स्त्री मुखपंकजम सुललितम दृष्टवैव मोहंगता. तरी देखील सुललितम स्त्री मुखपंकजम मोहंगता मोहित झाले. आणि शेवटी एवढ्या मोठ्या तपाची विल्हेवाट अशी लागली. असे हे काम करू देत. तुमचं आमचं तर सोडाव. तुमच्या आमच्याबद्दल बोलायचं ठरलं तर अर्धवट मरून पडलेल्या उंदराकडे मांजर कधी डोकावून पाहतलं. तिला वाटतं आपलंच गिऱ्हाईक घे. पण जे इकडून तिकडे उड्या मारतात उंदीर त्याच्या मागे ती पाठला करीत असते. तसं काम करू त्याला माहिती आहे आपल्याला. म्हणजे इथं धरून असं करून टाकलं एकदाचं मांजरीनं. आपण म्हणजे निचेष्ट अर्धवट मेलेले जीव. त्या मांजरीला कामरूपी मांजरीला माहिती आहे आपलंच राखीव शीट हे जागा आहे. तर प्रश्नच नाही. फक्त जे ज्ञाते म्हणवतात त्यांच्या मागे ती लागत असते. अर्थात फार मोठं वर्णन आहे या कामक्रोधाचं. मग माझं कामाची निघाय ब्रह्मा कन्येशी धरू काय पराशरे केले काय भोगली पाहिजे तिवा दुर्गंधा. या कामक्रोधाने मोठ्या मोठ्यांचा मुर्दा पाडलाय. त्या कामाचा आणि माझा संबंध तोडून टाक द्यावा. सोपा काम नाही येतो. काम सोपा नाही. इदम येसा तिथीचा काम शब्दिता मोठ्या मोठ्यांचा पराभव करणारा काम हा शब्द आहे. म्हटले मग मला माझ्यापासून तो तोडून टाक. बर ठीक आहे. आणि क्रोध याची संगती अशी आहे. आस भय चिंता लज्जा काम क्रोध. काम आणि क्रोध शेवटी आहेत ना. क्रोध
या क्रोधाचा आणि कामाचा संबंध असा आहे, गीतेत सांगतो तुम्हाला. संघा संजयते काम हा कामात क्रोध विजायते, क्रोधात होती समोर समूहात स्मृती विभ्रमा, स्मृती म्हणजे बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यते. कामातून क्रोध किंवा कामातून लोभ असे दोन निर्माण होतात. कामाच्या पूर्ततेत लोभ आणि कामाच्या अपूर्ततेत क्रोध. तुम्हाला उदाहरण कळतं ना? समजा एखादा माणूस एखाद्या माणसाच्या शेतात फिरायला गेला आणि वांगे कारले बरे दिसले म्हणून काम निर्माण झाला की याने पिशवीत थोडेसे वांगे दिले, घरी न्यायला तर बरं होईल. लय गाव वांगे भलते भारी आहेत, काटेरी आहेत, छोटे छोटे, आणि मसाला घालून केले तर भलते भारी होतील. मग त्यांना जरा दया आली आणि विचार केला यांना शेतीवाडी नाही काय नाही, आले तर आपल्याला दिले त्यांनी वांगे तोडून. हा म्हणे अरे दिले वा, पण मी जर जास्त मागितले असते ना तर बरं झाला, योग्य एवढे एवढे मागितले एका भाजीपुरते. मी जर म्हटलं असतं ना 8 दिवस पुरतील असे द्या, तर त्यांनी 15 दिवस, म्हणजे कामातून लोभ वाढला आता. आणि जर त्यांनी म्हटलं असतं हो वांगे चांगले आहेत पण फुकट नाहीत मिळत, तर बर पाहू मग तुझा पोरगा कसा पास होतोय ते. विठ्ठला विठ्ठला कामातून लोभही आणि कामातून क्रोधही, कामाच्या अपूर्ततेत क्रोध आणि कामाच्या पूर्णतेमध्ये लोभ. असा कामही म्हणजे लोभही आणि क्रोधही अशा दोन गोष्टी आहेत. मग या ठिकाणी महाराज म्हणतात अशी स्थिती आहे. कशी आहे? आपल्या ठिकाणी काम आणि क्रोध हे दोघं आले का एकमेकांची कशी साखळी आहे, माझी काम क्रोधाची साखळी, ही साखळीच आहे पण अशी जबरदस्त साखळी आहे. बर पुढे आहे का? काम क्रोधाच्या बाबतीत असं बोलायचं ठरलं तर जे तर काम उपजला ते तर क्रोध आधीची आला. काम निर्माण झाला की क्रोधाला बोलवावं लागत नाही, तो क्रोध आपण होऊन येतो. आमचे गुरुनाम गुरु वैकुंठाचे मामासाहेब म्हणायचे, आंधळ्या माणसाला जर जेवायला सांगितलं तर 2 पानं टाकून ठेवावे. 2 पाट 2 ताट 2 तांबे 2 रांगोळ्या, म्हणजे डबल सिस्टीम, सर्व डबल 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 असं. रेल्वे महामंडळाला माहिती, एसटी केंद्र सरकारला मान्य. आंधळ्याला पास असतो 1/4, तो काठी धरणारा लागू होतो. आंधळा विदाऊट तिकीट, काठी धरणारा विदाऊट तिकीट, त्याचा काठी धरणारा नाही. असे कित्येक माणसं 4 धाम यात्रा करून येतात काठी धरून. इतकं सोपं आहे ते. आंधळा आला की काठी धरणारा आला. ते कशावर सांगितलं उदाहरण मी? तसा काम आला की क्रोध आला, अशी माऊलींची ओवी आहे. जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीची आला. क्रोध आला समजा आणि दोघं निर्माण झाले की आपला मुर्दा पाडला समजा. असे हे काम क्रोध आहे. पण देवा अशा जरी असतील पण तुझ्या हातात आहे, तू यांचा मुर्दा पाड आणि मला त्याच्यातून सोडव. म्हणून आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव, तरच माझ्या जीवाला सुख मिळेल, अन्यथा मिळणार नाही. विठाला विठाला. महाराज म्हणतात याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच मागायचं नाही. मुखात नाम आणि संतांची संगती. 5वं चरण. विठ्ठल विठ्ठल. मागण्याचे एक हेती आहे आता, मागण्याचे एक हेती आहे. अभंगाच्या 5व्या चरणात महाराज म्हणतात मागण्याचे एक हेच आहे आता, हेच आम्हाला मागायचंय. कोणतं? नाममुखी संता संग देई, नाममुखी संता संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. माझ्या जीवाला सुख मिळण्यासाठी मुखात नाम असावं आणि संतांची संगती. मुखी नाम आणि संता संगती. संतांची संगती दे न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण पडावा, हाची भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथ, आणि काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चार झाले. तो साकडे न पडे तुझं जेणे तुझ्या भक्तीविने माय बाबा. तुझं काही मागायचं नाही आम्हाला, हेच मागणे दे, हेच आहे आता, हेच या चकाराने अन्यायाची व्यावृत्ती. बाकी काही धन दे, पुत्र दे, ऐश्वर काही मागायचं नाही आम्हाला. हेच संतांची संगती आणि मुखात तुझं
नाम हेच दे आणि याच्यात खऱ्या अर्थाची सेवा आहे ती वरच का नको तर खऱ्या अर्थाने असावी ते शेवटचं चरण. अभंगाचा विस्तृत असा भावार्थ झाला. उरलेल्या शेवटच्या चरणाचा 1-2 मिनिटात विचार करून आपण सेवा परिपूर्ण करूया. एकदा सर्वजण पुरुष वर्गाने विशेषतः ते चादरीवाला झोपले बा तुझ्या शेजारचा माते सर्वांना एकदा वरती हात करायला सांगा. फक्त पुरुषांनीच सरळ वरती हात करायचे. सरळ महिला मंडळांनी वरती हात करायचे नाही पण विठोबा रुक्माई म्हणायचा आणि ज्यांनी त्यांनी सर्वांना म्हणायला सांगा. कोणाचं कोणी राहू देऊ नका म्हणण्या वाचून. आणि पुरुषांनी मात्र सरळ वरती हात करायचे. करा सरळ वरती हात. वा वा वा. बघा बरं कोणाचं कोणी राहिलं का केले का सर्वांच्या सर्वांनी सरळ एकदम. वा 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 वा. हा वाजवा टाळ्या. विठोबा रुक्माई अगदी छान. खूप चांगलं भजन केलं बरं. आता घ्या चादरी अंगावर. आता संपलं. शेवटच्या चरणाचा 2 मिनिटात महत्वाचा विचार सांगतो मी तुम्हाला आणि आपली सेवा आठवून घ्यायची आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय भगवान परमात्म्याला शेवटी पुन्हा एक इशारा देत आहेत की माझ्या जीवाला खऱ्या अर्थाने जर सुख प्राप्त व्हावं वाटत असेल तर माझ्याकडून वरपंगता नको तर भावशुद्ध सेवा करून घे. तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. याचं कारण असं आहे जशी असेल तशी सेवा चालली त्यामध्ये तुम्ही आणि समाधान मानतो. पण तुकोबाराय आधी करून संत योग्य तशी सेवा झाली तरच समाधान नाहीतर समाधान नाही. ते म्हणतायत दंबे करू भक्ती सोंग जाऊ जना. ती मान्य नाही. तुका म्हणे सोंग वाया कारण या अनुभवे. हा अनुभव नसेल तर ती सोंगप्रद ठरेल. म्हणून सोंगप्रद नको आहे. आपण विनोदानी म्हणतो ना बहुरुपयाची राऊर आणि स्त्री पुरुष भाव नाही म्हणी मग लोक संपादनी तैशीच करी. नाटकामध्ये राजा नाटकामधली राणी हे सोंग सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे. खोट आहे. त्याचा काय राणीपणाशी संबंध आहे? त्याचा काय राजेपणाशी संबंध आहे? नाहीये. तिथला तो राजा आहे खोटांची राणी. नाटकातला राजा दुसऱ्या दिवशी टिकाऊ पावडर घेऊन रोजगार आम्हीवर जातो. गाव म्हटलं तुम्ही तर राजे कसला राजा ते सोंग होत. सोंग राजाचं सोंग या शब्दाचाच अर्थ असा आहे. तसं महाराज म्हणतात भक्तीचा सोंग नको व्हायला यासाठी खरी सेवा आमच्याकडून करून घे. महाराज म्हणतात सोंग आणि खरी हो भावशुद्ध होते ती खरी आणि फक्त क्रियात्मक वरवर आहे ती मात्र खोटी. मग वरी वरी कर्मे तत्वता तो विटंबुगा. भोपळा मुळात कडू आहे आणि वर त्याला गुळ लावला म्हणून काय तो गोड होईल? कडू दुनिया माखीला गुळे जायचा. गुळाने तो माखला म्हणजे काय गोड होईल? नाही. किंवा शर्करेचे गिल्याळे माझी पेरले कडू भोपळे आळ साखरेचं गेलं पण बी कडू भोपळ्याचं लावलं म्हणून काय भोपळे गोड येतील?
कसं अंतःकरण वृत्तीवर परमार्थ आहे की क्रियेवर? नाही, बाह्य क्रियेवर नाही. बाह्य क्रिया जरूर असावी, पण त्याला अनुसरून भावही शुद्धच असावा. नाही तर काही माणसं म्हणतात काय नाही नाही तुकोबाला म्हणतात नाही नाही हे जर असं असेल तर मग ते आम्हाला लज्जास्पद ठरेल. म्हणून देवा तुझा दासा इथे म्हणती लोकपाळ म्हणून सांभाळ करी माझा. मी तुला जे विनंती करतोय याचं एकच कारण आहे. दुसरे प्रमाण सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. हे दास खरा पर्या झाला से डांगोरा याची काय करू आता, याची काय करू आता, याची काय करू आता, याची करू आता. हे दास खरा पर्या झाला से डांगोरा याची काय करू आता, याची काय करू आता, याची काय करू आता, याची करू आता. महाराज म्हणतात मी तुझा दास खरा नाहीये, पण लोक मात्र तुझा दास आहे असं मला म्हणतायत. हा डांगोरा जो भक्तीचा झालाय, मी तुझा भक्त आहे आता, याला काय करावं मी? याची काय करू आता, तू हे सकळ जाणता. तुला मात्र सर्व काही कळतं, जगाला कळणार नाही काय कळे जण अंतरीचे, पण परमात्म्याला मात्र घेतो अंतरीची गोडी. जाणे अंतरीचे सकळ नारायण, किंवा न सांगता कळे अंतरीचे गोज, किंवा न सांगता तुम्हा कळो येते अंतर. ही सर्व प्रमाण तुम्ही पहा, त्याला सांगावं लागत नाही. परिहार द्यावा न लगे, त्याला परिहार देण्याची गरज नाहीये. तर तुला कळतं ना, मग आमची वरवर नको, कारण त्याची आम्हाला लाज वाटते. महाराज म्हणतात लाज वाटे म्हणा तुझा म्हणविता दास, गोडी नाही रस बोली या तारीखे. आम्हाला लाज वाटते, लाज वाटते म्हणा तुझा म्हणविता दास. तुझा दास म्हणून घेण्याची लाज वाटते, आणि जी लाज वाटते ती तू दूर कर. हो ना, महाराज म्हणतायत की मला त्याची लाज वाटते ना, त्याची लाज तूच दुरुस्त कर, तुझ्या हातात ती गोष्ट आहे. म्हणून तेव्हा काय नव्हे करिता तुझ, आता राखे माझी लाज. हो आता माझी लाज तुझ नारायणा, माझी लाज तुलाच आहे बस. म्हणून माझी लज्जा रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे. माझी लज्जा रक्षण कर. कशाची लाज आहे? सेवा चांगली घडत नाही त्याची. मग तू एकच कर, तू प्रगट हो आणि सेवा माझ्याकडून सत्य करून घे. तुका म्हणे देवा आणि सत्य घ्यावी माझी सेवा. तसं तुका म्हणे नको वरपंग देवा. वरपंग वरवर नको, कृत्रिमता नकोय, अंतकरणातून पाहिजे. घ्यावी माझी सेवा भावशुद्ध. आपण वरवर करतोय, पण या वरवराचा संबंध अंतकरणाशी येत राहिला पाहिजे पुढे पुढे. पहिल्यांदा जरी आपण सहज देखोवेखी करीत असलो तरी पण पुढे जाऊन अशी सेवा झाली पाहिजे आपल्याकडून की खरी जी सेवा आहे जिव्हाळा. जरा तुम्हाला व्यवहारातलं कळेल, वरवर आली जिव्हाळ्याची. कोणासाठी तरी कोणी रडतो हे वरवर आहे, पण आईसाठी मुलगा रडतोय हे जिव्हाळ्याचं आहे. हो नानोदकम समम दानम नित्य द्वादशी समान गायत्या बरोबर न मातृ देवतम परम. तो जोरात आईला मिठी मारून तडकरून म्हणतो आई. हो आता काय करावं, या जगाचं निष्काम निर्लोभ प्रेम करणारा दैवतच आज हरपले. आज मी कोरका झालो. स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा. त्रैलोक्याचा अधिपती असेल पण माता नसेल तर तो भिकारी आहे असं कवी म्हणताय. यापेक्षा सर्व मिळे परंतु आई पुन्हा न मिळेल. सर्व मिळे परंतु हे पुन्हा पुन्हा सर्व काही मिळेल. शास्त्रकारांनी म्हटले पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्व पुनर्लभ्यम. हे पुन्हा पुन्हा मिळेल पण न मातो